क्षणाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू। त्याच्या पुढचं वर्णन नाथ महाराजांनी करावं। नाथ महाराज सांगतात गड्या आईच्या उदरा बिको वगैरे झिरो करा, वरचा आवाज झिरो करा, इथले इथं साऊंडला आवाज द्या फक्त। नाथ महाराज सांगतात आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं ना त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो महाराज। घडी घडी काळ वाटयाचे पाहे अजून किती आहे अवकाश। महाराज आईच्या उदरामध्ये ज्या वेळेस बाळ असतं त्याच वेळेस काळ त्याच्यावरती टपून असतो। परिमळ गेली या ऊस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा। टोकाचं प्रमाण सांगू का महाराज? अति टोकाचं जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ। माऊली वरचं चालू झाले खालचं बंद झालं। हे मॉनिटर सगळे बंदे, वर 0% बाहेर कोणी ऐकायला बसलेलं नाही, मंडपात बसलेलं आहे। हा इथलं इथं फक्त साऊंडला आवाज द्या, बाकी वरचं बंद करून टाका। बाहेरचे लोक ऐकत नाही महाराज, इथलं इथं ऐकतात। हा विठाल 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 याचा मतितार्थ आल्यानंतर प्रत्येकाला जायचे, प्रत्येकाला मरायचे। बस आता काय करू नका केतन महाराज, राहू द्या, वाढू नका, काही नका करू, बस झालं, स्पेसिफिक बस झालं मला। याचा अर्थ आल्यानंतर प्रत्येकाला जायचे, प्रत्येकाला मरायचे, तर थांबायला कुणी आलेलं नाही। फक्त कधी जन्माला यायचं कोणाला माहिती नाही, कधी मरायचं ही माहिती नाही, पण कसं जगायचं 100% आपल्या हातात आहे। वाक्य ध्यानपूर्वक ऐका। माणसाचा जन्म माणसाच्या हातात नाही महाराज। तुम्ही म्हणाल उगले महाराज डॉक्टर डिलिव्हरीची डेट 9 महिने अगोदर देतो, तुम्ही म्हणता जन्म आपल्या हातात नाही, कसं शक्य आहे? पण डिलिव्हरीच्या अगोदर सुद्धा कधी कधी सीझर करावं लागतं, याचं काय? म्हणजे जन्माला कधी यायचं आपल्या हातात नाही, मरायचं कधी हे सुद्धा आपल्या हातात नाही। बसलेल्यापैकी तुम्हाला सगळ्याला तुमच्या जन्माच्या तारखा माहिती असतील, मृत्यूची डेट कुणाला माहिती नाही। बसलेल्यापैकी माहिती कोणाला कधी मरायचं, त्याबरोबर एखाद्या चिठ्ठीवरती टिपून एवढे वर्ष मी जगणार आहे म्हणा, आहे का? कुणाची गॅरंटी? आता तुम्हाला घरी जाऊ द्यायचं नाही, देवाच्या हातात आहे। टोकाचं वाक्य बोलू महाराज, आवाज थोडंसं कमी करा दादा, ही शिटी वाजते ना, याचं कमी करा। हा मला जास्त आवाजाची गरज नाही अजिबात, इथलं इथं फक्त समर्पक ठेवा, मागच्याला मला बडबड करू नका। हा बडबड नाही केली की सर्वत्र आवाज जातो, काही जास्त आवाजाची गरज नसते। आपल्यातून निघून गेलेल्या बाबांचा स्वभाव शांती ब्रह्म होता, त्यांना शांत आवडत होतं, जास्त बोलायची गरज नाही। आपल्याला शांतच कीर्तन करायचं नाही, असं आरडाओरडा करून करायचं नाही। मा त्या आप्पाला पण बरं वाटलं पाहिजे ना, त्याच्यामुळे शांततेत करायचं, काय आवाज बिवाज वाढू नका, याच्यापेक्षा अजून कमी करा, तुम्ही खुर्चीवर बसून घ्या। कोणत्या बादशाहाने जरी फोन केला तर मला विचारल्याशिवाय आवाज वाढू नका। विठाल 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 महाराज दुसरं कोणी असतं तर अर्धा पाऊण तास बोलून निघून गेला असतं। मला फुकट पैसे न्यायला आवडत नाही म्हणून तळतळीने सांगतो, बाकी मा त्याच्यात काय जाणार नाही। मी आपलं 12ला थांबून घेईन, जेवढा पगार आहे तेवढं घेऊन जाईन, त्याच्यात माझं जाणार काय? पण तुम्ही माझा फायदा करून घ्या, आलोय नाही एवढ्या लांबून, फायदा करून घ्या, माझं सांग नाही तुम्हाला। मरायचं प्रत्येकाला, पण खरं सांगू का, जन्म जरी आपल्या हातात नाही, मरणही आपल्या हातात नाही, पण कसं जगायचं 100% माणसाच्या हातात आहे। लाखातले एक वाक्य बोलतो गड्या, माणूस किती दिवस जगला महत्वाचं नाही, माणूस कसा जगला ते महत्वाचं आहे। किती जगला याच्यापेक्षा कसा जगला याला जास्त किंमत आहे। मेल्यानंतर सुद्धा माणसाने 10 वर्ष पाठीमागे उरलं पाहिजे। मग कशाच्या रूपाने उरायचं? गणेश महाराज भूताच्या रूपाने उरायचं, कशाच्या रूपाने? उत्तमाची उरे कीर्ती मागे,
उरलं पाहिजे. कशाच्या रूपाने उरायचं? भूताच्या रूपाने नाही उरायचं महाराज. त्यांनी प्रमाण केलं, उत्तमची उरी कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती राही जगा माझी. इकडच्या मंडळी येऊन बसले तरी काय हरकत नाही. पूजा उरकली असेल तर पाठीमागं बडबड न करता समोर येऊन बसा. हा बस, आता लय गोड आवाज दिला, याच्यात बदल नका करू शेवटपर्यंत. आता तुम्ही निवांत बसून घ्या, कोणाला आवाज वाढू नका आणि कमी करू नका. ज्या बसून पाठीमागच्याला मला पुढे या, शांत चित्ताने 1 तासभर कीर्तन श्रवण करा. ऐका, मेल्यानंतर सुद्धा पाठीमागं उरायचं असेल तर कीर्तीच्या रूपाने पाठीमागं उरायचं. महाराज आपल्यातून आप्पा जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, पण नुसतं हार्मोनियम पाहिलं तरी आप्पाची आठवण होती. या आप्पांची कीर्ती महाराज. भजनात आयुष्य घातलेला तो माणूस, भजनाशिवाय कधी भोजन केलं ना त्या माणसाने. तुम्ही सगळे भजनी मंडळीला आठवण झाली असेल आप्पाची, त्या आप्पाने हार्मोनियमवरती बसावं, भजन करावं. तो माणूस 1 वर्षापूर्वी गेला महाराज. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत पेटीचा आवाज गावात निघाल ना, तोपर्यंत आप्पाची आठवण आहे. एक त्याच्या पुढचं वाक्य बोलू का? जोपर्यंत आप्पाची आठवण आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहील. कारण हार्मोनियम बंद होऊ शकत नाही महाराज. हे वारकरी संप्रदायाच्या दिवशी बंद होईल त्या दिवशी पृथ्वी संपलेली असेल. माझं सांगणं आहे, आयुष्य आप्पाने वारकरी संप्रदायामध्ये घातलं. आणि खरं सांगू का दादा, आषाढीच्या पर्व काळामध्ये लोक पंढरपूरकडे जातात, परतीच्या प्रवासामध्ये आपल्याला जाणं झालं. म्हणजे लोक गेल्यानंतर पांडुरंगापाशी जातात. आप्पाचं म्हणणं असं झालं, ते शरीराने जरी तुमची इथं गेले असतील, पण देहाने जरी इथं गेले असेल, पण मनाने पांडुरंगाच्या पायापाशीच आप्पा गेले महाराज. वारीच्या काळात आप्पाचं जाणं झालं ना, श्रद्धांजली पर लोक सहज बोलतात का त्यांना पायापाशी जागा द्यावी. त्यांना पायापाशी जागा दिली. लोक शरीराने पंढरपूरकडे जातात, आप्पा आत्म्याने पंढरपूरकडे गेले महाराज. ही आप्पाची कीर्ती आहे. अरे मरायचं प्रत्येकाला आहे, कोण थांबायला आलं महाराज इथं? ज्या दिवशी आप्पा या घरातून गेले असतील, मला आमच्या कान्हा महाराजांनी सांगितलं, त्यांचे चिरंजीव अंकुश दादा लय गोड स्वभावाचा माणूस. पण सांगू दादा, ज्या दिवशी बाप नावाचा माणूस गेला असेल ना, त्या दिवशी त्यांचा मुलगा असेल, त्यांच्या दोन्ही मुली असेल, ढसा रडले असतील, यात तिळमात्र शंका नाही. ते बडबड करणाऱ्याला सांगा महाराज पैसे देऊन बोलावलं म्हणा. त्यांना ते उभा राहिलेले, इकडे बसून घ्या. उभा राहिलेले सगळे तिकडे उभा राहिलेले, इकडे उभा राहिलेले, एक तर बसून घ्या, नाही तर पलीकडे जा. जा पटकन पलीकडं. हां, इथं थांबू नका बडबड करण्यासाठी. जा पटकन पलीकडं. हां, विक्षेप होईल असं वातावरण करू नका. ज्या दिवशी आप्पा गेले असतील महाराज, त्या दिवशी त्यांचे चिरंजीव अंकुशराव दोन्ही मुली ढसा रडले असतील, यात तिळमात्र शंका नाही. पण ज्या दिवशी 10वा झाला, ज्या दिवशी 13वा झाला, आणि 13व्या नंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल नागड्या, 13व्या नंतर त्यांचं पोरग शेतातून ड्युटीवरून घरी येत असेल, जो बाप, जो आप्पा ज्या खुर्चीवरती बसत होते, ज्या क्वाटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना, विचारा त्यांच्या मुलींना आणि विचारा त्यांच्या मुलाला, घरातला बाप गेल्याचं दुःख काय असतं महाराज. 1 नोव्हेंबरला महाराष्ट्राने दिवाळी नावाचा सण साजरा केला गड्या. अरे त्या माणसाला ज्या प्रकारचे कपडे घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या कपड्याचा निस्ता कलर जरी पाहिला, तासन तास रडणाऱ्या त्यांच्या मुला मुलींना विचारा, बाप गेल्याचं दुःख काय असतं. मी आल्यानंतर देवबाप्पा पूजा करत होते ना, आप्पांचा फोटो पाहिला महाराज. अरे जिवंतपणे ज्या माणसाला सगळ्याला सुख दिलं, सगळ्याला हसून गेला, गेल्यानंतर सुद्धा फोटो पाहिल्यानंतर हसतानीच फोटो आहे महाराज. म्हणजे जिवंतपणे सुद्धा कोणाला त्रास नाही आणि गेल्यानंतर सुद्धा कोणाला त्रास नाही. याला उत्तमची उरे कीर्ती मागे म्हणतात. माझं सांगणं आहे तुम्हाला, मरण प्रत्येकाला आहे, जायचं प्रत्येकाला आहे. प्रत्येकाची आयुष्यरेषा ठरलेली महाराज. बसलेल्यापैकी प्रत्येकाची आयुष्यरेषा ठरलेली आहे. आणि आयुष्यरेषा जोपर्यंत तुमची बळकट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मरता येत नाही. आणि आयुष्यरेषा एकदा संपली, काय झालं? कोणाला आवाज येत नाही आहे? पुरुष मंडळी तुम्हाला आवाज नाहीत का तिथं बसलेले? तो साऊंड बंद आहे का? हां, मागचे मग चालू करा ना. आता आम्हाला आवाज येतोय, पुढच्यांना आवाज, तेवढे चालू करा फक्त. हां, मग त्यांना म्हणा पुढं सरका. हां, आता सिस्टीमवाले दादा तरी काय करतील महाराज, लाईट नाही म्हटल्यानंतर जनरेटर आणलं त्यांनी, त्यांची पण सहकार्याची भावना आहे, सगळ्याला समजून घ्या. आवाज कमी ठेवा सिस्टीमवाले, फक्त याच्यात करंट सोडू नका, नाही तर बाबा नमुनेवारी मरण. हां, मी नवीन आहे तुमच्या पट्ट्यात. हां,
आता याच्यात कोणाचा दोष नसतो महाराज. माझा असा स्वभाव आहे, समयासी सादर व्हावेन देव ठेविले तैसे राहा. कोण परिपूर्ण नसतं या दुनियेमध्ये. त्या अंकुशरावने तरी काय काय पाहिजे, त्यांना काय माहिती. आता जास्त आवाज फक्त कमी ठेवा. मगाशी तेवढा दिला आणि तेवढाच आवाज ठेवा. हां एवढा आलाय का आवाज आता तुम्हाला? आलाय का? हां आलाय ना. आता येऊ कमी चहा घेऊन. हां आता येतोय आवाज, येतोय म्हणायचं. ऐका कमी 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 दादा कमी ठेवा. पाया पडतो मी तुमच्या. जास्त झालाय. हा आता येतोय ना त्यांना आवाज. वरचा बंद करून टाका, ते करण्याची बंद करून टाका. हां आवाज कमी करा अजून. आता कडक झालाय आवाज. मगाशी जसा दिला होता सॉफ्ट तसा आवाज राहू द्या ना. विठ्ठल 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 कुंडली कबरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव महारुद्र हनुमान की जय. चला मला विस्तार करायचा नाही. मी तुम्हाला सांगत होतो प्रत्येकाची आयुष्यरेषा ठरलेली महाराज. आयुष्यरेषा जोपर्यंत तुमची बळकट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मरता येणार नाही. आपोआप सुरू आहे कधी तिला बंद करा. आयुष्यरेषा जोपर्यंत तुमची बळकट आहे तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करूनही मरता येणार नाही. आणि आयुष्यरेषा एकदा संपली का किती हुशार डॉक्टरला समोर 24 तास उभा करा त्याला जगता येत नाही. वाक्य ध्यानपूर्वक आहे का? आयुष्यरेषा जोपर्यंत बळकट आहे तोपर्यंत 4 रोगरच्या बाटल्या प्याला तरी माणूस मरत नाही. पिऊ नका कोणी सांगतोय. आयुष्यरेषा जोपर्यंत बळकट आहे विमानातून पडलं तरी माणूस मरत नाही. 1 महिन्यापूर्वी तुम्ही घटना वाचली. 300 लोक मेले महाराज विमानात. काय कमी होतं त्या लोकांना? करोडपती होते महाराज. पण त्याच्यातला एक जण कसं काय जगला याचा अभ्यास मी अजून करतोय. भगवद्गीता जशी तशी राहिली महाराज. रंगनाथाची मूर्ती होती महाराज. एक मौली महाराज त्या एका भक्ताकडं आपल्या देवघरामध्ये असते ती रंगनाथाची मूर्ती. त्या देवाचा एक हात टेकलेला असतो आणि एक पाय उचललेला असतो. त्या रंगनाथाच्या मूर्तीला निळं वस्त्र परिधान केलेलं होतं. महाराज विमानाचा स्फोट झाला, राख रांगोळी झाली, लोकांची हाडं सापडली नाही. पण त्या रंगनाथाच्या मूर्तीचं वस्त्र जसं तसं राहिलं. काय ती देवाची लीला आहे. मी आता प्रवास करत होतो तुमच्याकडे. काल रस्त्याची कामं चालू आहे तुमच्याकडं. मला ट्रॅफिक लागली म्हणून माझी गाडी थांबली. ते खडे फोडणारे लोक होते. ते खडी फोडणारे मोठा खडक होता त्यांचं फोडायचं काम चालू होतं. माऊली महाराज त्या खडकातून बिडूक बाहेर निघाले. मी त्या खडकावाल्याला म्हटलं अहो या काळ्या पाषाणातून बिडूक कसं काय बाहेर निघाला? ते म्हणे महाराज या काळ्या पाषाणात आतमध्ये कधी कधी अनेक बेडका असतात. काळ्या पाषाणातल्या बेडकाला सुद्धा जगाचा बाप उपवाशी ठेवत नाही महाराज. एखादी वटवाघूळ जर झाडाला लटकली ना उलटी लटकते. बरोबर आहे का नाही? उलट्या टांगलेल्या वटवाघुळेला सुद्धा जगाचा बाप खाली पडू देत नाही. ते तुम्हा आम्हाला वाऱ्यावर सोडीन असं वाटतं तुम्हाला? फक्त कर्म चांगलं करा गड्या. तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही वकील आहे, तुम्ही महाराज आहे, तुम्ही शेतकरी आहे. तुमच्या कर्मात इमानदारी ठेवा. जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देऊ शकत नाही. देव म्हणत नाही माझी मंदिरात येऊन पूजा करा, मूर्ती पूजा करा. अजिबात नाही. तुम्ही दिवसभर कर्म चांगलं करा. संध्याकाळी झोपाच्या अगोदर 1 मिनिट डोळे झाका. चांगलं कर्म केलेलं असलं काही सेकंद झोप लागेल महाराज. थोडं कर्म चुकलेलं असेल 1 तास लेट झोप लागेल. त्याच्यापेक्षा कर्म चुकलेलं असेल 2 तास लेट झोप लागेल. आणि जे गोळ्या घेऊनच झोपत आहेत त्यांचे किती कर्म चुकले तुम्ही तुमचा अभ्यास करा. त्या विषयावर मला बोलायचं नाही. माझा विस्तार झाला. मी तुम्हाला सांगत होतो आयुष्यरेषा जोपर्यंत बळकटी मरता येत नाही. मुंबईमध्ये एक प्रसंग घडला. मध्ये एका माणसाला पत्ते खेळायचा नाद होता महाराज. आपल्या परिसरात बावडा परिसरात त्याला आपण जुगार म्हणतो. बरोबर आहे? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आयुष्य त्यांनी पत्त्यात घालवलं. घरातला पैसा संपला आणि कलह झाला. बायकोनी नवऱ्याला सांगा आयुष्य पत्त्यामध्ये घालवलं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पत्ते पत्ते पत्ते. काय त्या पत्त्यावाल्याच्या नादी लागला? काहीतरी काम धंदा बघा. 2 रुपये घरात आणा. काय पत्ते खेळता? बायको असं म्हटल्यानंतर नवऱ्याने सांगितलं मला कामाचं काही बोलू नको. आणि तू जर कामाचं काही बोललीत मी आत्महत्या करेन. बायकोने सांगितलं असं काही अभद्र बोलू नका. मी स्वतः काम करते पण तुम्ही जिवंत राहा. 2 टायमाच्या भाकरी खा. काडीचं काम करू नका पण तुम्ही जिवंत राहा. बसलेल्यापैकी बरेच गडी असे. 10वा झाला का श्राद्ध झाला का साखरपुडा झाला का लग्न. फक्त खायला घरी येत. नशीब तुम्हाला बायका चांगल्या भेटल्या. बाया मेल्या कामं करू. मी कोणाविषयी बोलतो ते मनातले मनात हसत आहेत. त्यांना माहिती मी कोणाविषयी बोलतो. काही नुसते खायला घरी येत. कामाचा पत्ता नाही महाराज. तसंच झालं त्याच्या बाबतीत. तिने सांगितलं 2 टायमाच्या भाकरी खा पण तुम्ही जिवंत राहा. हा ठरलं गेलं महाराज. पुन्हा 15-20 दिवस लुटले. दिवाळी नावाचा सण असा तोंडावरती आला.
सकाळी सकाळी उठल्यानंतर घरात पैशानं चिडचिड झाली, बायकोने नवऱ्याला सांगा नका आयुष्यभर काम करू, पण 15 दिवसावरती दिवाळी आली, 2 लेकरे त्यांच्या तोंडाकडे बघा, कपडे आणावे, फटाके आणावे, त्या 2 लेकरा करता कोणा 2 दिवस काम करा, नका आयुष्यभर काम करू. बायको असं म्हटल्यावर नवऱ्याने सांगितलं, मी तुला सांगितलं ना मला कामाचं काही बोलू नको, नाही मी सुसाईड आत्महत्या करेल. बायकोने रागाच्या भरात सांगितलं, मरायचं तर मरा म्हणे, करा आत्महत्या, काय जगून फायदा याचा, रुपये प्राप्ती नाही याच्यापासून, त्याच्यापेक्षा मेलेल जा म्हणे, आजच्या आज आत्महत्या करा. गडी निघालं मुंबईसारख्या ठिकाणी आत्महत्या करायला. ऐका बरं का, ज्याची आयुष्य रेषा बळकटी त्याला प्रयत्न करूनही मरता येत नाही उदाहरण सांगतोय. मुंबईसारख्या ठिकाणी गडी ब्रिजवरती चढला, ब्रिज कळतं आपल्याला, पण हुशार मंडळी आहे. खालून रेल्वेचा रुळ गेलेला होता, गड्याला वाटलं ब्रिजवरून रेल्वेच्या रुळावर उडी मारावी, रेल्वे जीवन संपून जाईन, पेपरला बातमी नाही, टीव्हीला बातमी नाही, मरण्याकरता गडी ब्रिजवरती चढला, रेल्वेची वाट पाहू लागला, रेल्वे येण्याची टाइम झाला, महाराज गड्याने ब्रिजवरून रेल्वेच्या रुळावर उडी मारली. पण गड्याची आयुष्य रेषा बळकट. खालून एक भाजी विकणारा माणूस चालला होता, त्याच्या डोक्यावरती मोठी टोपली ठेवलेली होती, त्याच्यामध्ये मेथीच्या जुड्या ठेवलेल्या होत्या. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी आहे, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. मरण्याकरता गड्याने ब्रिजवरून रेल्वेच्या रुळावर उडी मारली, पण गड्याची आयुष्य रेषा बळकट. हे रेल्वेच्या रुळावर नाही पडलं महाराज, हे त्या भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं. ओय, ह्या गड्याच्या आयुष्य रेषा बळकट हे भाजीवाल्याच्या टोपलीत पडलं. माऊली महाराज हे जगलं, पण 70 किलोचा बोजा एका टायमाला पडल्यामुळे भाजीवाला जागेवर गेलं. ज्या भाजीवाल्याने सांगितलं होतं मेथीच्या जुड्या विकून लेकराला दिवाळीचे फटाके घेऊन येते, ते स्मशानभूमीत गेलं. ज्या बायकोला वाटलं आपल्या घरातली बॅद गेली बुवा, ते दुपारून 2ला जेवायला घरी आलं. ज्याची आयुष्यरेषा बळकट आहे त्याला प्रयत्न करूनही मरता येत नाही, आणि आयुष्यरेषा एकदा संपली किती हुशार डॉक्टरला पुढे उभा करा त्याला जगता येत नाही. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याच्या मनात आल्यावर 4 महिन्यापूर्वी रतन टाटा नावाचा माणूस या जगातून गेला. काय कमी होतं रतन टाटाला? देशाचं कर्ज नील करायची ताकद होती महाराज. त्यांनी जर आम्हाला सांगितलं असतं 5,000 कोटी रुपये देतो, एवढं विधानसभेचे इलेक्शन पाहून जाऊ दे म्हणलं असतं, काय जमलं नसतं का? सेकंद भर थांबत नियम कोणासाठी, पाया पडून सांगतो आयुष्याचा आनंद घ्या. सकाळ झाली, डोळे उघडले, देवाला हात जोडा, आभार माना, चांगलं काम करा, कष्ट करा, गोड बोला, गोड राहा, पुन्हा पुन्हा आयुष्य नाही, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या महाराज. केव्हा श्वास बंद होईल सांगता येत नाही, माझं सांगणं आहे. लोकांचं म्हणणं जर महाराज, आजारी पडला नसतं माणूस गेला नसता, अपघात झाला नसतं माणूस जगला असता, कोरोनाची लाट आली नसतं माणसं जगली असती, आमक्या डॉक्टरने इंजेक्शन दिलं असतं, म्हातारीला 4 वर्ष काही झालं नसतं, डोक्यातून काढून टाकाकडे. उगले महाराजाचं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, ज्या दिवशी, ज्या वेळेला, ज्या काळाला, ज्या स्थळाला, ज्या मुहूर्ताला, ज्या सेकंदाला, ज्या जागेवर माणसाचं मरण लिहून ठेवलं, ती जागा काळ एवढी सुद्धा मागं पुढे होत देत नाही. तिथं नो ऑप्शन आहे आतापर्यंत, नो चॅलेंज. 3-3.5 महिन्यापूर्वीचा पेपर वाचा, सकाळ नावाच्या पेपरला एक बातमी आहे. पाठीमागच्याला सांगा, पाठीमागच्याला बडबड करणाऱ्याला सांगा पुढे येऊन बसा म्हणा. तुमच्याकडे श्राद्धाचे कीर्तन होत नाहीत का? हां, एवढं कसं विक्षेप करतात लोक? त्यांना सांगा पुढे बोलवा, त्यांना तिथं बसू देऊ नका कुणाला, घ्या त्यांना पुढं. प्रतिष्ठित असले तर आपण सन्मान करू पुढे बोलून. अरे आपण आयुष्यभर शांती ब्रह्माचं काम केलं आणि तुम्ही त्यांच्या श्राद्धात बडबड करता. या पुढे घ्या त्यांना. ऐका, मी सांगत होतो जुन्नर तालुक्यामध्ये आळे फाट्या बेल्याच्या शेजारी गुळुंचवाडी नावाचं गाव आहे. त्या गावात एक अघटित घटना घडली महाराज. गावचे सरपंच चुलते एक्सपायर झाली, अति प्रतिष्ठित माणूस त्या परिसरातला. स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी सुरू झाला, माणसाला समोर पेटवलेलं आहे, मोजून 10 मिनिटांमध्ये अंत्यविधी संपणार आहे, लोक घराकडे निघणार आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार दिले, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच, चेअरमन, सगळी मंडळी जातीने उपस्थित आहे. माणूस प्रतिष्ठित होता, माणसाला समोर पेटवलंय, मोजून 10 मिनिटांमध्ये अंत्यविधी संपणार आहे, लोक घराकडे निघणार आहे. तेवढ्यात एक भरधाव वेगाने टँकर आला, आणि दुर्दैव त्या दिवशी टँकरच्या चालकाने किन्नरकडे टँकर चालवायला दिलेला. न्यूट्रल झालेला टँकर त्याला पुन्हा कंट्रोल झाला आणि त्या मॉबमध्ये घुसला. 14 माणसं चिरडले गेले, 5 माणसं तर जागेवर गेले. 27 वर्षाची महिला आणि तिचं 4 वर्षाचं लेकरू गेलं गड्या. त्या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या माणसाला मिनी आमदार म्हणून म्हणायचे, सभापती धोंडीभाऊ पिंगट नावाचा माणूस, त्याचा अपघातात गेला. प्रत्येक पेपरला फर्स्ट पेजला बातमी होती. सांगा मला तुम्ही सगळी मंडळी, जे लोक सकाळी अंत्यविधीला आले होते त्यांच्या मनात तरी आलं असेल का दुपारून आपला अंत्यविधी होईल म्हणून? नाही ना. त्याच्यामुळे माझं पाया पडून सांगणं, माता भगिनी, प्रत्येक क्षण आनंदात घाला, सुखाने जगा, समाधानाने जगा. कवात चमक निघल, मरावं लागल सांगता येत नाही. एखादी सासूबाई सुनबाईला बोलली ना, सुनबाई पाया पडून सांगतो, ऐकून घ्यायचं, दुसऱ्या मिनिटाला विषय सोडून द्यायचं. काय मरतं बोलल्याने? काय शरीराला छिद्र पडतात का? आपल्या आईसारखे आहे, वयाने मोठे आहे, ज्ञानाने मोठे आहे. रागद्वेष मनात ठेवू नका.
हा तुमचा फुगीरपणा तुमच्या घर लेव्हलला चालेल, हा तुमचा फुगीरपणा तुमच्या गाव लेव्हलला चालेल, हा तुमचा फुगीरपणा तुमच्या तालुका लेव्हलला चालेल. ज्या दिवशी यम उडी मारतो त्या दिवशी कोणाचाही फुगीरपणा चालत नाही, लक्षात ठेवा. प्रमाण सांगू का? मग तेथे नचले का सत्ता संपदा पुढे संचित जाईल तुका तुकोबा सांगतात एकदा यमाने उडी मारली कधी तर कोणाचा वशिला चालत नाही. हा बसलेल्यापैकी मी मगाशी सांगितलं तुम्हाला सगळ्याला तुमच्या जन्माच्या तारखा माहिती, मृत्यूची डेट कोणाला माहिती नाही. लाखातले एक वाक्य बोलू का? माऊली महाराज वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही. वाक्य आहे का? वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही आणि 50 नंतर कळून काहीच फायदा नाही. होय 25 पर्यंत काहीच कळत नाही आणि 50 नंतर कळून काहीच फायदा नाही. 50 नंतर त्याच्या घरचेच म्हणते यांना काही कळत नाही, यांचा मेंदू सैल झालाय, सांगायच्या भानगडीत पडू नका. मधले 25 महत्वाचे. आयुष्याचा आनंद घ्या. अरे लोकाला आयुष्य भेटणार आहे आणि आपल्याला भेटलं तर जगता येणार. किती भारी जगलं पाहिजे माणसाने, किती भारी जगलं पाहिजे. सकाळी जर आपण असं उठलो घराच्या बाहेर निघलो आपला चेहरा एवढा फ्रेश पाहिजे, एवढा फ्रेश पाहिजे का आपलं तोंड पाहिल्यानंतर 4 लोकांना वाटलं बेन याला राम राम घालाव, याला पण चहा पाजू, याने आपल्या संग गप्पा माराव, एवढा चेहरा फ्रेश पाहिजे. नाही तर काही कायचे तोंड पाहिल्यावर 3 दिवस भाकरी खाऊ वाटत नाही महाराज. असं वाटतं साऱ्या गावाचं आणि तालुक्याचं संकटाचं तोंड राहिलं का काय. जगून घ्यायचं, मस्त राहायचं, क्षणाचा माणसाचा भरोसा नाही, आयुष्याचा आनंद घ्यायचा, सांगेल जाईल. चला माझा विस्तार झाला. मी तुम्हाला सांगत होतो जुन्नर तालुक्यातली घटना. टँकरच्या रूपाने काळ आला आणि 5 लोकांना घेऊन गेला. मागच्या महिन्यामध्ये मी प्रवास करत असताना कीर्तनानं आलो, त्या संभाजीनगरच्या तिथं सिग्नल लागलं म्हणून माझी गाडी थांबली. 4 व्हीलर थांबलेल्या, 2 व्हीलर थांबलेल्या. काळ्याचं काम किती अवघड आहे अजून एक उदाहरण सांगतो. 2 व्हीलर थांबलेल्या, 4 व्हीलर थांबलेल्या, सिग्नल पडलेल्या, काही सेकंदात सिग्नल ओपन होणार आणि आमच्या गाड्या निघणार. तेवढे ते स्कूटरवाला आलं मध्ये येऊन थांबलं. ते मध्ये येऊन थांबलं आणि तेवढ्यात आकाशातून घार चालली होती आणि घारीच्या पायात नाग होता. कस काय देवजाने नाग सटाकला तिच्या पायातून, तो पडला स्कूटरवाल्याच्या अंगावर. खरं सांगा त्या बिचारीची काय चूक? ते कुठं उभा आहे सिग्नलवर आणि नाग कुठून आला? बावडा नाग कुठून आला? जसा नाग खाली पडला महाराज चौताळ्याला होता, घारीच्या तावडीतून सुटत्याने क्षणात सुद्धा विलंब नाही केला, फणा काढला आणि दंश केला. आम्हाला 4 व्हीलर म्हणून खाली उतरायच्या आत तोंडाला फेसून तो माणूस सिग्नलवर गेला. फोटो सहित सकाळ नावाच्या पेपरला बातमी होती. आमच्या नगर शेजारी विळद नावाचं गाव आहे, तिथलं तो मनुष्य होता. मला काय म्हणायचं, तो घरी असता मग साप चावला असता, मग मी मान्य केलं असतं ना. तो शेतात गेला असतं, त्याला साप चावलेलं कोणी पाहिलं नसतं, मग मी मान्य केलं असतं. ते कुठं उभा आहे सिग्नलवर आणि साप कुठून आला? ओय पाठीमाग बसलेली कीर्तन प्रवचन लय माग नाही बसायचं. कवा साप उडी आणि सांगता येत नाही बरं का. पुन्हा म्हणून नका उगले महाराजांनी आमच्या गावात येऊन आम्हाला सांगितलं नाही. कवा साप उडी आणि तोंडाला फेसून मरावं लागत सांगतात नाही. पहिलं उदाहरण दिलं जुन्नर तालुक्यातलं टँकरच्या रूपाने काळ आला. दुसरं उदाहरण दिलं नगर तालुक्यातलं सापाच्या रूपाने सिग्नलवरती काळ आला. ही उगले महाराजाची भाषा नाही, तुकोबाची भाषा आहे. काळ आला जवळी ग्रासावया. तुकोबा काळ जर आमच्या जवळ येऊन बसलाय तर आम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याचा उपदेश तुम्ही आम्हाला कराल का? याचा उपदेश अभंगाच्या प्रथम तारा
काळाला जवळी ग्रासावया. एकदा जोरात टाळ्या वाजवा आमच्या महाराजासाठी. वय कमी आहे पण आवाज लय उंचीच आहे महाराज. तर माऊलीची कृपा आहे सगळ्यावरती. चला असो. माझं सांगणे तुम्हाला तुकोबा सांगतात, काळाला जवळी ग्रासावया. मग तुकोबा आम्ही सगळे मायाजाळात गुंतले. काही नका करू दादा, काही नका करू. आवाज वाढवू नका, काहीच करू नका, त्याला हात नका लावू. तुकोबाला सांगितलं आम्ही सगळे मायाजाळात गुंतलेलोय का? कोणतं बटन वाढवलं ते कमी कर बाबा. आता सांगितलं ना, हात नका लो. मी तुम्हाला पाया पडून सांगतो, ते विकू वगैरे मला काही आवडत नाही. वरचा आवाज कमी ठेवू. इथले इथं दिलाय आता समर्पक, त्याच्यात बदल नका करू. आम्ही सगळे मायाजाळात गुंतलेलोय का? 100%. माता भगिनी खरं सांगा आता मला. तुम्हाला संसाराचं मायाजाळ महत्वाचं आहे का देव महत्वाचं? देव. किती जणी देव महत्वाचा? करा बरोबर बोल. वा, तुमच्या वरती हात आले, मी तुमचे धन्यवाद व्यक्त करेन. त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो मी तुम्हाला. पुरुष मंडळी तुम्ही सांगा, माता भगिनी तुम्ही सांगा. बसलेल्यापैकी कुणाला वाटत बरं देवाने आपल्या घरी यावं? करा बरोबर बोल. सगळ्याला वाटत देवाने आपल्या घरी यावं. वा वा. आणि कुणाला वाटत आपण देवाच्या घरी जावं? करा बरोबर बोल. वा, वर हात घेतलेले खाली घेतले काही नाही. अर्थ उशिरा कळा. म्हणजे देवाने आपल्या घरी यावं हे बरं पडत, आपण देवाच्या घरी जायला बरं पडत नाही. आता माता भगिनी ज्यांनी हात वरती केले, माझं लक्ष आहे तुमच्या. अभंगात शब्द आलाय मायाजाळ. तुम्हाला मायाजाळ महत्वाचं नाही. मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता संपत्ती, गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळ. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठामे घ्यायच्यावर, कुणाला माघार घ्यायची नाही ना. फॉर्मची मुदत चालू आहे बरं का. तुम्हाला देव महत्वाचा फायनल. थोड्या वेळात माझं कीर्तन संपेल. तुम्ही भोजन वगैरे केला, निघून निघालात. अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी चालत गेलात. जात असताना रस्त्याच्या कडे तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. ऐका, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. खरंच सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला, काय सांगा तुम्ही पितळाची मूर्ती उचलता माता भगिनी. अरे सरकारच्या 1,500 करता दिवसभर बँकेसमोर उभा राहा. सगळ्याला खोटं बोला. उगले महाराजांना नका खोटं बोलू. ठीक आहे, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या. त्याच्यातलं विकू वाढलं, ते बटन कमी करे. आता कोणतं? मगाशी बरोबर सेट केलेला आवाज, त्याच्यात बदल करायची काही गरज नव्हती. पिकू 0 करून टाक माझा. विठाल 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 सगळे मायाजाळात गुंतलेले लोक आहेत महाराज. त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो. माता भगिनी तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. ऐका, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, या दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल. लॉक किया जाय. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची, निधा आणून ठेवायची. जमन येडा बिडा काय म्हणा बाप्पा तू. 80,000चा सोन्याचा भाव लाखाच्या पुढे गेला, तू म्हणते इथं आणून ठेवा. दोन्ही उदाहरण सिद्ध झालं. तुम्हाला देवाचं काही घेणं देणं नाही. लोक फक्त म्हणायला म्हणतात उगले महाराज असं कीर्तन प्रवचन चालू असलं असं वाटतं, संपूच नाही. चांगला जर साप येतं मध्ये निघाल ती एक बसायच नाही माझ्यापुढे. कशाला तुम्हाला देव महत्व? सगळ्याला जीव महत्वाचा आहे. मग तुकोबा, या मायाजाळातून, या काळाच्या तावडीतून वाचवणारं जगात कुणी नाही का? 2 व्यक्ती आहे. पहिल्या व्यक्तीचं नाव संत आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाव देव आहे. संत वाचवतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आष्टी तालुक्यामध्ये काल मी कीर्तन केलं. गहिनीनाथ गड म्हणून एक मोठा गड आहे. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांनी 8 दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर काळाला थांबवण्याची ताकद दुनियाला दाखवली. महाराज संत परंपरा श्रेष्ठ आहे. दुसरी व्यक्ती कोणती काळाच्या तावडीतून वाचवणारी? तिचं नाव देव आहे. देव वाचवतो 100%. समृद्धी महामार्गावरती एक बस पलटी झाली, 26 जण जळून मेले. आपण सगळ्यांनी बातमी पाहिली. कसा वाचवतो देव ऐका. त्याच्यानंतर 2च तासांनी सप्तशृंगी गडावरून बस खाली कोसळली. 400 फूट बस खाली पडली. 18 शीट होते. एक म्हातारी मेली. 17 जशीच तशी जिवंत आहे. कसा वाचवतो देव. दुसऱ्या दिवशीचं पेपर
पेपरचं कात्रण दाखवलं मी तुम्हाला. अक्कलकोट रस्त्याला बस चालली होती, 55 माणसं बसमध्ये प्रवास करत होते. ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाडावरती बस जाऊन आदळली. या दोन्ही बसपेक्षा भयानक अपघात त्या बसचा झाला. पण 55 लोक अक्कलकोटला जात असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं भजन चालू होतं. एवढा भयानक अपघात झाला, पण एकाही माणसाच्या डोक्याच्या केसाला धक्का सुद्धा लागला नाही. सांगा ही कृपा कुणाची आहे? ही कृपा त्याची आहे. त्याने तुम्हाला वाचवायचं ठरवलं. दुनिया विरोधात जाऊ द्या, त्या डोक्याच्या केसाला धक्का लागू देत. पण देवाच्या मनात नसेल, 700 कोटी रुपयाचा मालक माझ्या समोर मेला, दोन्ही पुण्यस्मरणाचे कीर्तन मी स्वतः केले. त्याच्यामुळे माता भगिनी माझं पाया पडून सांगणं आहे, वाचवणारा देवे ना. उठता बैसता हरी बोला, दळिता कांडिता हरी बोला, भांडताना सुद्धा हरी बोला, चालता बोलता देवाचं नामस्मरण घ्या. आणि 3 देवाला आयुष्यात कधी विसरू नका. पहिली देवता ग्रामदेवता, दुसरी देवता कुलदेवता आणि तिसरी देवता पितृदेवता. ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधी गावच्या बाहेर निघायचं नाही. तुमच्या मागं किती घाई असू द्या आणि किती पळपळ असू द्या, तुम्हाला पुन्हा गावात आणायचं की नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे. मग ती शनी भगवंताची असू द्या, हनुमानजीची असू द्या, गणपती बाप्पाची, साईनाथांची, स्वामींची, खंडेरायाची असू द्या, ग्रामदेवता श्रेष्ठ आहे. दुसरी देवता कुलदेवता आहे. कुलदेवतेचे 2 प्रकार आहे, एक खंडोबा, एक देवी आहे. बसलेल्यापैकी निम्या लोकांना माहित नाही आपला खंडोबा कोणता आहे. नुसतं जायचं म्हणून जाऊ नका. आता 7 तारखेला मी जेजुरी गडावरती कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्म्याने एक उदाहरण दिलं. कृष्ण परमात्म्याचा खंड कुलदैवत जर कोणतं असेल तर जेजुरीचा खंडेराया. कृष्ण परमात्मा असं सांगतो, वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला गेलं पाहिजे. आपण कधी जातो? लग्नानंतर जोडीन दर्शनाला. का जातो? सुख समाधान ऐश्वर्य संतती प्राप्त व्हावी म्हणून जातो. वर्षातून एकदा गेलं पाहिजे. नाही तुमच्याच्याने जाणं झालं, त्याच्या नावाने 5 माणसं वर्षातून एकदा जेवू घाला, त्यांच्या आत्म्याचा आशीर्वाद घरा, सुख समाधान प्राप्त करून देणे. कुलदैवत श्रेष्ठ आहे. आणि तिसरी देवता पितृदेवता आहे. आजची ही पूजा ही पितृदेवतेची पूजा आहे. ठरवलं असतं आप्पाचे चिरंजीवनी अंकुश दादाने, नाही आम्हाला पिंडदान करायचं नाही, ब्राह्मण बोलवायचं नाही, पूजा करायची नाही, उगले महाराज बोलवायचे नाही, कीर्तन ठेवायचं नाही, लोक जेव घालायचे. काय झालं असतं? काय झालं काय असतं? लोक सहज बोलतात. उगले महाराज इथं केले आणि कुठं वरती पोचतं का, अमकं होतं का, तमकं होतं का. त्यांना असं वाटतं 2 पुस्तकं वाचली म्हणून आपल्याला लय अक्कल आल्याचे लोक लय भेटत आहेत मला. कोण म्हणतं वरती पोहोचत नाही? आता समजा आमच्या कन्हैया महाराजांनी मला संपर्क केला, माझ्या घराण्यातला कार्यक्रम आहे, उगले महाराज तुम्हाला कीर्तनाला एवढ्या लांबून यावं लागेल. माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज, बसलेल्यापैकी कोणाला दिसला होता तुम्हाला? नाही ना, मी इथं पोहोचलो नाही. तसंच आहे, तुमच्या आईवडिलाच्या नावाने तुम्ही जे क्रियाकर्म करता ते कोणत्या पद्धतीने वरती पोहोचतं. माता भगिनी, एका वेळी देव लई बरा, पण देवापेक्षा खतरनाक आपले पित्र आहेत. जवळ आलेला घास तोंडात पण जाऊन देत नाही, मरून पण देत नाही. 4 दोष सांगितले शास्त्राने. लिसन टू केअरफुली, थोडं लक्षपूर्वक अर्ध्या तासाचं कीर्तन आहे का. पहिला दोष वास्तू महात्म्य वास्तू दोष, दुसरा दोष अन्न महात्म्य अन्न दोष, तिसरा दोष संघ महात्म्य संघ दोष, चौथा दोष पितृ महात्म्य पितृदोष. त्याच्यातला सगळ्यात खतरनाक जर कोणता असेल तर पितृदोष. किती खतरनाक? महाराष्ट्रातली 75% जनता त्रस्त आहे पितृदोषामुळे. 75%. आणि सगळे ज्यादा पैशावाले. फक्त ते समोर प्रश्न विचारित नाही, आपल्या नंतर फोनवरती विचारल्याशिवाय राहत नाही. होतो कशामुळे पितृदोष? ऐका आता, ध्यान करून. तुम्ही रोज देवाची पूजा करता का माता भगिनी? करता का देवाची पूजा? आजारी आहेत का तुम्ही? मी घरी जाऊ का? मग बोला ना, करता का देवाची पूजा? करता. देवाची पूजा एकदा चुकली, 2दा चुकली, 3दा चुकली, 5 वेळेस चुकली, देव माफ करतो. 2 विधी आयुष्यात चुकल्या का 3 पिढ्याला भोगावं लागतात. त्याच्यातला पहिला विधी, घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. दुसरा विधी, ब्रह्मश्राद्ध म्हणजे वर्षश्राद्धाचं पिंडदान कधी चुकू द्यायचं नाही. तुम्हाला पाया पडून माझं सांगणं. 2 विधी चुकले, 3 पिढ्याला भोगावे लागतात. आपल्या लेकराची कधीतरी जन्मकुंडली उचका. 17 प्रकारच्या शांत्या शास्त्राने सांगितल्या, 9 प्रकारच्या स्पष्ट दिसतात, 10वी दिसत नाही. लेकराची जन्मकुंडली उचकल्यानंतर पहिला दोष निघल त्रिपिंडी दोष, दुसरा तिसरा कोणता नाही. घरातून माणूस निघून गेल्यानंतर दशक्रियेचं ब्रह्मश्राद्धाचं पिंडदान जर तुमच्याकडून चुकलं, हे तुमच्या लेकराला नाही तर नातवाला म्हणजे भोगावं लागतं. त्रिपिंडी दोष घालण्याचे 2 उपाय शास्त्राने सांगितले. पहिला उपाय, जो श्रीमंत माणूस, ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे प्रॉपर्टी, ज्याच्याकडे संपत्ती, त्याला 2.5 तासाची पूजा त्रिवेणी संगमावर सांगितली. जो गरीब माणूस दिवसभर कष्ट करतो, संध्याकाळी त्याची भाकर खातो, त्याला घरगुती उपाय सांगितला. उपाय ऐका, भाताचा पिंड तयार करायचा, त्याच्यावरती दही टाकायचं, घराच्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यावरती भाताचा पिंड ठेवून द्यायचा. 11 वाजून 32 मिनिटापासून 12 वाजेपर्यंत पूर्व दिशेकडून जर काक स्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता शास्त्र तुम्हाला आम्हाला शिकवते. कधी वाचलं? कधी अभ्यासलं का? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नुसता बांधून नका ठेवू, तुकोबाचा गाथा नुसता बांधून नका ठेवू. आणि जीवन जगत असताना एक वाक्य ऐका, देवाला काही मागू नका, देव फुकटात कोणाला काही देत नाही. देवाला फुकट द्यायचं असतं ते प्रमाण नको होतं. पाहते पांडव खंड वनवास, जगाचा बाप कृष्ण परमात्मा 24 तास पांडवासमोर राहिला, त्यांना काही दिलं नाही. तुम्हाला आम्हाला देव द्यायला येडा आहे का? देव देत नाही या मताचं मी अजिबात नाही. आमच्या संताचं प्रमाण आहे, देव देतो कधी? घेसे तेव्हा देसी, आयसा अससी उदार. देव घेतल्याशिवाय देत नाही. जगद्गुरु तुकोबाराला साधकाने प्रश्न केला,
तुम्ही सांगता देवाला मागू नका, यश कीर्ती संतती संपत्ती आम्हाला प्राप्त करायची, आम्ही मागायचं कोणाला? तुकोबांनी 5 अभंग सांगितले, एकाच अभंगाला स्पर्श करेल. तुकोबा सांगतात तुला यश कीर्ती संतती संपत्ती जर प्राप्त करायची असेल तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतीन कल्याणा इच्छिती तया कुळा. पितरांचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ. काय पुरावा? तुमच्याच घरातलं उदाहरण देतो चला. वडील जर अचानक निघून गेले, म्हातारं जर अचानक निघून गेलं, राहायला घर नसेल, फिरायला गाडी नसेल, 6 महिन्यामध्ये जर बंगला झाला, दारासमोर 4 व्हीलर गाडी आली, तर जुने लोक म्हणायचे म्हाताऱ्याने मागं वळून म्हाताऱ्याने मागं वळून पाहिलं कोण म्हणत होते का? येडे नव्हते. 60 वर्षाच्या आत माणसाला जे करता येत नाही 6 महिन्याच्या आत सूक्ष्मजीव करतो, याला पितरांचा आशीर्वाद म्हणतात. आणि पित्र म्हणजे कोण? आपले आई वडील. पित्र म्हणजे कोण? आपले आजी आजोबा. मला एक गोड प्रश्नाचं तुम्ही सर्वांनी उत्तर द्या. तुम्ही सगळेजण आता पंढरपूरला जाऊन आलात, कोणी आषाढीला गेलात, कोणी जाणार आहे. कुणाच्या दर्शनाकरता गेले होते तुम्ही पंढरपूरला? बोला. पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा कुणासाठी आला पंढरपुरात? पुंडलिकासाठी. काय केलं पुंडलिकाने? मायबापाची सेवा. करेक्ट आणि समर्पक उत्तर इथपर्यंत तुम्ही दिलात. मग मायबापाच्या सेवेमुळे जर 28 युगापासून जगाचा बाप विटेवरती उभा राहत असेल पंढरपुरात, त्याच मायबापाच्या नावाने पिंडदान अन्नदान केल्यानंतर जगाचा बाप तुमच्या घरावर कृपा करणार नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? आणि पित्र किती खतरनाक आहे. कधी वाचायचं असेल गड्या हो माझ्या विरहित कर्णाचं चरित्र वाचा. कर्णाला मेल्यानंतर 15 दिवस मृत्यू लोकात यावं लागलं. गेलेल्या पित्राच्या माध्यमातून पिंडदान अन्नदान करण्यासाठी तेव्हापासून पितृपक्ष चालू झालाय. आजच्या 2 महिन्यापूर्वी 15 दिवसाचा पितृपक्ष झाला. त्या 15 दिवसामध्ये आपण एक पाहुणा बोलवतो, पित्र म्हणून जेव घालतो. आहे का तुमच्याकडे प्रथा? आहे आजीबाई? पित्र जेव घालायची प्रथा आहे? कधीपासून चालू झाली ती? अक्षय तृतीयाला लोकांनी पितृजीव घातले. कधीपासून प्रथा चालू झाली? कर्णापासून. कर्णाला मेल्यानंतर मृत्यू लोकात यावं लागलं. तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पालाय? पण लोक सहज बोलतात. कशाची पितरण, कशाची काय धकेले, कुठं वरती पोचतं का? मेला त्याची माती झाली. कशाचा स्वर्ग, कशाचा नर्क. महाराज लोकांचा ब्राह्मण लोकांचा धंदा झाला आणि पैसे कमवायचा. त्यांनी कान उघडे करून ऐकाकडे हो. तुमचा एखादा प्रश्न असेल कीर्तनानंतर माझी भेट घ्या. माझं व्हिजिटिंग कार्ड नंबर मी तुम्हाला देईल, किंवा यूट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले नेवासा नाव टाका, कुठे नंबर भेटेल माझा तुम्हाला कोणताही प्रश्न असेल बिंदास मला फोन करा, तुम्हाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. पण विनाकारण उठसूट कोणी हिंदू धर्माच्या रूढीपर्यंत टीका करायचा कोणाला अधिकार नाही. काही वाचायचं नाही, काही नाही. फेसबुक पहा, इंस्टा बघ, व्हॉट्सअप बघ, कधीतरी संतांचे ग्रंथ उघडा. आणि ज्यांचा या पित्रावरती विश्वासच नाही ना, त्यांनी माझ्या विरहित पैठणला जा. पैठण माहिती आहे? श्रीमंत साधुनाथ महाराजांचं गाव. श्रीमंत साधुनाथ महाराजांनी मृत्यूलोकावरचे माणसं पित्र म्हणून जेवायला बोलवले. ते आले नाही तर स्वर्गीचे पित्र खाली जेवायला पैठणचा इतिहास आहे. ते श्रीमंत साधुनाथ महाराजांना कलियुगात विसरून जमणार आहे का आपल्याला? त्यांची एवढी श्रीमंत आपण नाही महाराज. पण कधी कळतं तुम्हाला पिंडदानाचं महत्त्व? आता आतमध्ये जी पूजा झाली ब्राह्मणाच्या साक्षीने, वेदांच्या रुचांचं गायन पिंडावरती समर्पक पद्धतीने त्या ठिकाणी झालं. मी आल्यानंतर ती पूजा पाहिली. मी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. कधी कळतं तुम्हाला त्या पूजेचं महत्त्व? कधी कळतं त्या पिंडदानाचं महत्त्व? आपल्या परिसरात अजून बरं आहे. मुंबई, कोकण, मावळ, भिवंड्या पट्ट्या जर मी कीर्तन प्रवचनाला गेलो तर अवघड परिस्थिती लोकांची. कधी कळतं त्या लोकांना पिंडदानाचं महत्त्व? आपले पोरं पोरी 30-30, 35-35 वर्षाचे होतात, पोरांचे लग्न जमत नाही, पोरींना नोकऱ्या लागत नाही. त्यावेळेस आपण ब्राह्मणासमोर महाराज लोकांसमोर जन्मकुंडली घेऊन फिरतो. त्याच्या अगोदर तुम्हाला कळू नये? बरं काय निघतं ते जन्मकुंडलीत? कालसर्पयोगाची शांती निघाल, पितृदोष निघाल, 9 शांती, मंगळा शांती, नारायण नागबली, 9 प्रकारच्या शांत्या सोडल्या 10वी येत नाही. आली तर कार्यक्रम करायचे सोडून देईल महाराज मी उद्यापासून. कधी कळते तुम्हाला? आम्हाला 30-30, 35-35 वर्षाचे लेकर होईपर्यंत जर आपल्याला कळत नसेल तर कसं विचारवंत म्हणा. अरे भारत महासत्तेकडे चाललाय. मी म्हणत नाही तुम्ही एवढे लोक जमा करा. मी म्हणत नाही उगले महाराजाला तुम्ही एवढ्या लांबून कीर्तनाला बोलवा. तुम्हाला घरच्या घरी 20 रुपयात पिंडदान करत येतं. फक्त पिंडदान चुकू नका एवढं माझं सोज्वळ मत आहे. का उगले महाराज? कुणी केलं जगातलं पहिलं पिंडदान? आहे तुमच्याकडे पुरावा? बिना प्रूफचा नारदा जगातील कालही बोललो नाही, आजही बोलणार नाही, उद्याही बोलणार नाही. 425 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारांनी पिंडदान करावं. एका पिढीचं नाही केलं, 8व्या पिढीपासून केलं विश्वांबर बाबापासून. आणि त्याच्यासाठी अभंग लिहिला पिंडपदावरी. पिंडपदावरी 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 ओ पिंडपदावरी 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 तिला पुलिये करी तिला पुलिये करी माझे झाले गयावर जन. बोला माझे झाले गयावर जन माझे झाले गया
500 वर्षापूर्वी तुकोबांनी पिंडदान केलं याचा पुरावा आहे महाराज. पिंडपदावरी दिला पोलिये करी, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. उगले महाराज, आम्ही नाही केला आईचा दावा, नाही आम्ही पिंडदान केलं, नाही आम्ही श्राद्ध कर्म केलं, नाही आम्ही पितृजीव घातले. काय परिणाम? माझी भाषा सांगू का तुकोबाची? तुकोबाची भाषा सांगतो. तुकोब म्हणतात तुमच्याकडून जरी घडलं नाही, आहा कट्टा त्या वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. करी ती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोबांनी सांगितलं तुमच्याकडून जर हे घडलं नाही तर त्यांची भाषा आहे का, आहा कटा त्याचे करीती पितर. पुन्हा एकदा प्रमाण आहे का माता भगिनी, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोब म्हणतात तुमच्याकडून जरी घडलं नाही तर कालांतराने त्या घरानं जसं पोरग जन्माला येतं, लोक म्हणतात आज्याने किती कमवलं रे, बापाने किती इज्जत कमवली, पोराने खानदान संपून टाकलं. समजून घ्यायचं पितृकोप. आणि पितृदोषाने चांगली घराने उलटी पालटी झाली महाराज. हजारो उदाहरण आहेत महाराज माझ्याकडं. माझ्या व्यतिरिक्त उद्या परवा नाशिक त्र्यंबकेश्वरला एक चक्कर मारा, निवांत जा. 50,000 रुपये पूजेला देऊन नारायण नागबली करणार लोक मी समोर दाखवतो तुम्हाला. समोर कधी कळतं तुम्हाला? चमत्कार झाल्याशिवाय लोक नमस्कार घालायला तयार नाहीत. आमच्या नगरच्या पुढले एक माझं कीर्तन झालं वर्षश्राद्ध निमित्ताने. एका राजकीय व्यक्तिमत्वाने माझं व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि 2-4 दिवसांनी मला फोन केला. तो कार्यक्रम नंतर कोणी नंबर घेतं, कोणी यूट्यूब इंस्टाग्रामला एखादा कीर्तनाचा व्हिडिओ आला त्याच्या खालून नंबर घेऊन विचारतात प्रश्न. तुमचा अधिकार आहे हो, तुम्ही विचारले पाहिजे. आम्ही आमचंही ज्ञान त्याच्यामुळं वाढतं. त्यांनी मला 2-4 दिवसांनी फोन केला. उगले महाराज बोलताय? म्हणलं उगले महाराज बोलतो. आमच्या मुलीची जन्मकुंडली म्हणे 37 वर्ष पुरीचं वय, 1.5 लाख रुपये महिना, अजून लग्न नाही झालं. काय करायचं त्या पैशाचं? किती उदाहरणं देऊ तुमच्या परिसरातल्या पोरांचे मी तुम्हाला. मग एखाद्याच्या घरी गेलो, लोक सांगतात 1 मिनिट रस्त्यावरती गेला, अपघात झाला, जागेवरती जावं लागलं. मी जिथं राहतोय तिथं सुप्याच्या पुढं गटेवाडी म्हणून गाव आहे, 2 महिने ते का घरातले 6 ॲक्सिडेंट झाले. मग लोक सांगतात गडगंज प्रॉपर्टी होती, पैसा होता, संपत्ती होती, गरज त्यांनी फाशी घेतली तर फुडून मेला. पैसा असून त्याचं पोरगा औषध पिऊन मेलं. पैसे येताना भरपूर रिस्तात रुपये शिल्लक राहत नाही. उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी, समाधान नावाची गोष्ट नाही. कोट्याधीश रुपयाचा बंगला, घरात वाद किटकिट भांडणं सतत चालले, असं वाटतं घरी पण जाऊ नये. कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. सत्ता संपत्ती पैसा गडगंज आहे, पण पोरांच्या लग्नाला थोडक्यानं अडथळे. कुणाकडे पण गेला तर पितृदोष सांगतात. या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास करायचा असेल तर माझ्या वेळेत एकदा तरी गरुड पुराण नावाचा ग्रंथ वाचा. 11 पुराणापैकी पद्मपुराण गरुड पुराण श्रेष्ठ सांगितलं आहे. त्याच्यामध्ये उल्लेख आहे की पितरांची कृपा असेल तर कमी काळात भरभराट आहे, पित्र नाराज असतील तर कमी काळामध्ये माणसाची बर्बादी. तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवा, मी महाराष्ट्रभर फिर, तुम्हाला माहिती आहे. पिंडदान तुम्ही आम्ही करतो त्याच्यात नवलच नाही आहे. ज्याच्या सत्तेशी वृक्षाचं पान हलत नाही त्याला मी राम म्हणतो. त्या रामाचा बाप असणारा दशरथ त्याचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं दशरथाचं पिंडदान? रामाने का सीतेने? कोणी केलं? रामाने. तुमचं काय म्हणणं आहे? सीतेने. कुठं केलं? खंडाळ्याला. कुठं केलं? किती प्रवचन कीर्तन ऐकले आतापर्यंत तुम्ही? 10व्याचे श्राद्धाची. काळाची गरज आहे महाराज ही माहिती होणं. तुमची चुकी नाही हो ही. महाराज लोकांनी सुद्धा ज्या त्या वेळेला ज्या त्या विषयाचं प्रतिपादन केलं पाहिजे. आज लाख रुपये तुम्ही खर्च करताय आणि त्याचा मतितार्थ माहिती नसेल, हे तुमचं दुर्भाग्य आहे. आता आतमध्ये पूजेला बसल्यानंतर आमच्या अंकुश दादाला सांगितलं असं अंगठ्याने पाणी सोडा, बरोबर आहे का? बरं ब्राह्मणाला कधीतरी विचार बरं, बाकी बोटाने वरती पोहोचत नाही का? का बरं अंगठ्यानेच पाणी? प्रत्येकामागं अध्यात्म आहे, प्रत्येकामागं सायन्स आहे, आपण त्याचा स्टडी करत नाही. जगातलं पहिलं पिंडदान 5,500 वर्षापूर्वीचं दशरथाचं रामाने नाही केलं, सीतेने केलं. कुठं केलं? फल्गु नदीच्या पात्रात केलं. त्याच फल्गु नदीच्या पात्रामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पिंडदान केलं. माझ्या वाचनात गेलेला सगळ्या श्रीमंत राजा रावण, त्या रावणाचं सुद्धा पिंडदान केलं. कोणी केलं रावणाचं पिंडदान? पाकिट फुकट द्यायचं म्हण, तुला पैसे तुला घेतो उगता आम्हाला, तुला बोलील काय म्हणे एवढ्याला म्हणून आम्ही मग आम्हाला माहीत असं आम्ही येडे का पावणे बाराला तोय पुढे बसाल? तुमच्या मनात येत असेल नास नाही येत का? रावणाचं पिंडदान त्याच्या भावाने केलं बिभीषणाने. मी म्हणत नले खर्च करा, फक्त चुकू देऊ नका. माझं पाया पडून सांगणं.
का तुमच्या गावात असं झालं एखाद्याचा 10 कोटी रुपयाचा बंगला आहे बुवा, 1 लाखाचा आंघोळी बाथरूम आहे, मेल्यावर त्याला आंघोळ अंगणात घालतात का बाथरूममध्ये? हां, अंगणातच ना. मी ती मताचं 1 लाखाचा आंघोळी बाथरूम म्हणलं शावर खाली घातली पाहिजे, संतूर साबण लावली पाहिजे, लक्स लावली पाहिजे, परफ्यूम मारायला पाहिजे, नंबर 1 लावली पाहिजे. का बाहेर आंघोळ घालावी? बरं, कोणत्या ग्रंथात आलं मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घालावी? मला ग्रंथाचं नाव सांगा. बसलेल्यापैकी सांगा, नाही तर उभा राहिलेल्यापैकी कोणी सांगा. आजचं सगळं पाकिट तुम्हाला देऊन जातो कडे, आपण शब्दात नाही बदल करणार. कोणत्या ग्रंथात आलं मेलेल्या माणसाला अंगणात आंघोळ घाला? मागून आलं, पुढं चाललं, त्यांनी केलं, आम्ही करायचं. पिछे से आया आगे ढकल दिया. पाथर्डीमध्ये एकदा मी प्रश्न केला होता, समोर एक म्हातारी बसलेली. मी म्हणलं, आजीबाई मेलेल्या माणसाला का अंगणात आंघोळ घालावी, का मुरीत घालू नये? म्हातारीने मला सांगितलं, उगले महाराज त्याला जर मुरीत आंघोळ घातली ते जर मुरीतच बसून राहिलं मग 3 दिवस हसत होतो महाराज मी उत्तराला. अडाणी लोकांचं अवघड का? बाहेर आंघोळ का घालावी त्याचं शास्त्रशुद्ध कारण आहे. बाहेर आंघोळ घालत असताना त्याला उपप्रावरण गुंढाळलं जातं. उपप्रावरण संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये त्याला उपर्ण नावाचा शब्द आहे. उपर्ण गुंढाळत असताना त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंढाळलं जातं. 4 जण त्याला खांद्यावर घेतात. काही ठिकाणी वेशीच्या बाहेर विसावा देतात आणि काही ठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर विसावा देतात. इकडं कसं कुठं टेकवतात त्याला खाली? वेशीच्या बाहेर का स्मशानभूमीच्या बाहेर? का टेकवायचं बरं त्याला खाली? का विसावा द्यायचा? ते तर मेलेलंच असतं, त्याला काय कळतं टेकवलं नाही टेकवलं? मागून आलं, पुढं चाललं, त्यांनी केलं, आम्ही करायचं. पिछे से आया आगे ढकल दिया. शिरूरमध्ये एकदा मी राजकीय पुढाऱ्याला प्रश्न केला होता, मेलेल्या माणसाला वेशीच्या बाहेर का खाली टेकवायचं, का विसावा द्यायचा? त्याकडे मला उत्तर दिलं, उगले महाराज खांदेकरांना वज होऊ नये म्हणून 5 मिनिटं टेकवायचं. हे कारण आहे का विसाव्याचं? अरे गड्या, त्याला खाली टेकवल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूमध्ये सप्तधान्य गुंडाळलेलं असतं, ते अर्धधान्य वेशीच्या बाहेर टाकून द्यायचं. का टाकायचं? ज्या गावाचं आपण आयुष्यभर खाल्लं त्या गावाचं काहीतरी देणं लागतं. जीवाचं पहिलं श्राद्ध तिथं होतं, अन्नधान्य श्राद्ध विसाव्याचं पहिलं कारण. काही ठिकाणी धान्य टाकतात, काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीचा तुकडा, काही ठिकाणी तांदूळ, काही ठिकाणी भात टाकतात. तुमच्याकडे काय टाकतात? हे विसाव्याचं कारण लक्षात ठेवा. 4 जणांनी खांद्यावर घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या मुलाच्या हाताने अग्नी दिल्या जातो. अग्नी दिल्यानंतर किती चक्रा मारल्या जातात घागर घेऊन? 3 चक्रा मारत असताना घागरीला 3 छिद्र पडले जातात. ते 3 छिद्राचं नाव काय? तुमच्याकडे माणसंच मेले नाही का? मोस मेले बाबा, पण हे कोणी सांगितलं नाही. हे सांगाय करते माणसाची इच्छा होती. उगले महाराज तुम्ही तारीख घ्या. नव्हती ॲडजस्ट होत, खरं सांगतो मी तुम्हाला. पण ते माझ्या भावासारखा आहे तो माणूस. मला माहितीही नव्हतं कुठं कीर्तन आहे, पण तुमच्यावरती त्या माणसाचं नितांत प्रेम आहे. अंकुश तारा त्यांनी मला सांगितलं, माझ्या घरातला कार्यक्रम आहे, मी पत्रिका आज वाचली महाराज. हां, त्यांनी सांगितलं तुम्हाला यावं लागेल. ऐका, माझं सांगणं आहे तुम्हाला. नाही तुम्हाला 3 छिद्राचं नाव माहिती, विषय सोडा. घागरेला छिद्र खालून वर पाडावे का वरून खाली पाडावे? वरून खाली. आज कोण सांगितलं तुम्हाला? मागून आलं, पुढं चाल, त्यांनी केलं, आम्ही करा. गरुड पुराणाचा 8वा अध्याय जगाला शिकवतो. तुमचे बटणं बंद करा बरं सगळं. 8वा अध्याय जगाला शिकवतो. छिद्र पाडताना घागरीला खालून वर पाडावे, पण खालून वर पाडायला गेलं का घागरीतलं पाणी लवकर गळून जातं, म्हणून आपल्याकडे वरून खाली चालू केले. आलं तुमच्या डोक्यात? उगले महाराज कुठले होते लक्षात ठेवू नका. मी काय सांगतो घरी घेऊन जा. पहिल्या छिद्राचं नाव रस, दुसऱ्या छिद्राचं नाव तम, तिसऱ्या छिद्राचं नाव गुण. पुरावा ज्ञानोबाचा हरिपाठ नावाचा ग्रंथ. प्रमाण 7-5 3 दशकांचा मेळा आणि एकतत्व विकळा. 3 प्रकारचे गुण, राजस तामस आणि सात्विक. पहिलं छिद्र पडलं आत्मामध्ये गेला, दुसरं पडलं आत्मा बाहेर आला, तिसरं पडलं आत्मामध्ये गेला. त्याच दगडाने त्या घागरीचा भुगवटा केला जातो. त्या दगडाचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. त्या दगडाला काय म्हणतात? बरोबर आहे, काय म्हणतात? तुमच्याकडं आत्मा म्हणतात, आमच्या नेवाशा परिसरामध्ये त्याला आश्मा म्हणतात, इकडं पारनेर परिसरामध्ये त्याला जीवखडा म्हणतात आणि संगमनेर परिसरामध्ये त्याला विसाव्याचं दगड म्हणतात. प्रत्येक विधी वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, शब्द प्रणाली वेगळी आहे. 3 चक्रा मारल्यानंतर जुने लोक सांगतात घागर पाठीमागं टाकून दे. त्याचा भुगवटा केला जातो का घागर तशीच ठेवली जाते? भुगवटा का करायचं? भुगवटा नाही माहिती आहे तुम्हाला? बोंब मारल्या जाते. घरी निघाल्यानंतर जुना माणूस त्याच्या हाताला पकडतो आणि जुना माणूस सांगतो आता पाठीमागं पाहू नको. का नाही पाहायचं पाठीमागं? मेलेले माणसं दिसतात का? मग ते आपल्या मागे येतात का? काय माहिती नाही तुम्हाला? जेवायला काय केलं आहे? जेवून जा सगळे. आता 1 मिनिटात महत्त्वाचं बोलतो. श्रीमंत लोक जे भिकारी झाले त्याचं खरं कारण सांगतो. तुमच्या परिसरात ते जास्त आहेत. मी जर एखाद्याच्या घरी बसलो, लोक मला सांगतात उगले महाराज गडगंज प्रॉपर्टी होती त्यांच्याकडे, 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर ज्यांची दररोज कामाला जायचे, पण आज खायला दाना नाही महाराज त्या लोकांना. म्हणजे श्रीमंत लोकांची श्रीमंती निघून कस काय गेली आणि गरीब कशामुळे झाले याचं खरं कारण आहे. पाठीमागं पाहू नको त्याचं कारण आहे.
ते जीवाचा तुझा संबंध तोडून टाक, जोडायच्या भानगडीत पडू नको. संबंध जोडणे म्हणजे काय आणि संबंध तोडणे म्हणजे काय? संबंध जोडणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपल्या दारासमोर त्याच्या नावाचं थडगं किंवा समाधी बांधणे, आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवण्याला संबंध जोडणे म्हणतात. थडगं कळतं माता भगिनी तुम्हाला? पुरुष मंडळ थडगं कळतं? पाया पडून विनंती आहे, संबंध जोडायच्या भानगडीत पडू नका. ज्याने आपल्या दारासमोर थडगं बांधलं, ज्याने आपल्या शेतामध्ये थडगं बांधलं, आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवल्या, थडग्याचं शास्त्र आहे, थडग्याचा विधी आहे, त्याला 2 टाईम दिवा आणि 1 टाईम नैवेद्य पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि 12 वर्ष जर थडग्याच्या वहेलना जर झालीच तर ते घर फिरवायला कारणीभूत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला सोने भागात, मी नाव आणि घर दाखवतो. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील की रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या, 100-100 मजूर ज्यांची दररोज कामाला जायचे. कोणी आईबाप गेल्यानंतर दारासमोर थडगे बांधले, कोणी आजोबा गेल्यानंतर शेतामध्ये थडगे बांधले, आई बापाच्या आजी आजोबाच्या अस्थी त्याच्यामध्ये ठेवल्या. 12 वर्ष त्याला दिवा नाही, 12 वर्षी त्याला नैवेद्य नाही. 15 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जागिरी फुगिरी पाटील की रुबाब होता, थाट होता, 500-500 एकर जमिनी होत्या आणि 100-100 मजूर ज्यांची दररोज कामाला जायचे. 2019-20ला ते लोकांच्या कपाशीतलं काँग्रेस उपटायला जातं, त्याला पितृदोष म्हणतात. जेवढा सोपा तेवढा अवघड आहे. उगले महाराजांनी सांगितलं तुम्हाला. आता माता भगिनी तुम्ही घरी गेल्यानंतर थडगं बांधलेलं असलं, उद्यापासून त्याला दिवा द्याल, आता त्याच्यामध्ये अस्थी ठेवलेलं असेल, परवा दिवशीपासून तुम्ही त्याला नैवेद्य द्याल. तुमचे पोरं करतील याचं काय भरोसा? बरं तुमचे पोरं संस्कारी असले तर ते करतील, तुमचे नातू करतील याचा काय भरोसा? हस्ती नावाची अशी गोष्ट आहे, 13 दिवसाच्या आत वाहत्या पाण्यात सोडावी, हस्ती घरात ठेवू नये. घरी आल्यानंतर लिंबाचा पाला दिला जातो. तुमच्या परिसरात दुसऱ्या दिवशी सावडतात का तिसऱ्या दिवशी? तिसऱ्या. माझं जे प्रॉपर गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये, आमच्या परिसरातही तिसऱ्या दिवशी सावडतात. पण वास्तव्य माझं शिक्षकी पेशामुळे पारनेर शहरामध्ये असतं. या परिसरात पारनेर, श्रीगोंदा, शिरूर पट्ट्यात दुसऱ्या दिवशी सावडतात. दौंड, बारामती, बावडा परिसरात पुन्हा तिसऱ्या दिवशी सावडतात. दुसरा दिवस सोडून द्या, तिसरा दिवस सोडून द्या, 10व्या दिवसावरती येतो. चला 10वा दिवस अति महत्त्वाचा असतो. कुणाच्या हातात असतो? कावळ्याच्या. शेवटचा प्रश्न, कावळा शिवलेलं चांगलं का नाही शिवलेलं? शिवलेलं चांगलं. आज कोण सांगितलं तुम्हाला? लोक म्हणतात ना, ते लोकच सापडाल मला कुठे. मी मॅपला पाहिले सगळे ते लोक सापडान आपल्याला. कोणत्या ग्रंथात आलं कावळा शिवलेला चांगलं? अभ्यास करायचं नाही, काही नाही महाराज, उगं घाई करा नाही. 12लाच फुलं पडले पाहिजे. कोणत्या ग्रंथात आलं? कोणत्या ग्रंथात आलं 12लाच फुलं पडले पाहिजे म्हणून? महाराज आपण शास्त्र कधीतरी वाचत नाही. पितरांचा टाईम पाहत चला. कोणता विधी कोणत्या दिवशी झाला पाहिजे, कोणत्या वेळेला झाला पाहिजे, कोणत्या मुहूर्ताला झाला पाहिजे. कोणत्याही गोष्टीची गडबड करू शकता तुम्ही. बऱ्याच ठिकाणी असं झालं, भावकीतलं एखादं लग्न असेल तर 10व्या तिसऱ्या दिवशी घ्यायचा, महिने वळून घ्यायचे. एवढ्या सोप्या गोष्टी की वळावळी करणं. अरे गेलेल्या आत्म्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्याच्यासाठी ज्ञानदान महत्त्वाचं आहे, अन्नदान महत्त्वाचं आहे. कावळ्याचे 6 प्रकार आहे. कावळा शिवलेला चांगलं की नाही शिवलेलं? मग जिथं कावळा शिवत नाही ते लोक मोक्षाला जात नाही का? असं माझा वैयक्तिक प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी काकस्पर्श होत नाही, मग ते लोक मोक्षाला जात नाही का? काकस्पर्शाची 6 कारणं सांगितली. योगायोगाने तर्पण विधी उदक शांती उदर पिंडापासून त्या ब्राह्मणाने ज्याने पाणी पाजलं त्या कर्त्या पुरुषाने किंवा मुलाने असो किंवा मुलीने असो, त्या पिंडापासून 3.5 हात लांब सरकायचं. 3.5 हात लांब सरकल्यानंतर ज्याने पाणी पाजलं त्याच्या उजव्या हातावरती पाणी दिलं जातं. ब्राह्मणाच्या मुखातून मंत्र पुष्पांजली पूर्ण झालं, अंगठ्याने पाणी सोडलं. योगायोगाने कावळा जर पूर्वेकडून आला त्याने पिंडाला स्पर्श केला तर क्षणाला समजायचं माणूस वैकुंठाला गेला. कावळा पश्चिमेकडून आला त्याने पिंडाला स्पर्श केला तर क्षणाला माणूस स्वर्गाला गेला. कावळा उत्तरेकडून आला त्याने पिंडाला स्पर्श केला तर क्षणाला समजायचं माणूस कैलासाला गेला. तोच कावळा दक्षिणेकडून चालत चालत त्याला 7 पावलं चालले, 1 पाऊल वरती उचलून त्याने चोच मारली त्या क्षणाला समजायचं माणूस नरकाला गेला. कधी ऐकलं? जिथं कावळा शिवत नाही तिथं संत महंत वेद वाङ्मय दंडवत घालतं त्या पुण्यपुरुषाला. यासाठी 6 ओवे ज्ञानोबाने खर्च करून 7वा भंग स्पेशल कावळ्यावर लिहिला. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून सांगे माय उड उड रे काऊ, तुझे स्वन्यानं मडविल पाऊ. पक्ष्यांचा राजा मोर असताना ज्ञानोबाने कावळ्याला भंग का ल्यावा असा उगले महाराजाचा वैयक्तिक प्रश्न आहे. फुलांचा राजा गुलाब असताना मोगरा फुलला अभंग का ल्यावा असा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. नदीत नदी पवित्र नदी नर्मदा मैया का, असे अनेक प्रश्न आहे. पण तुमच्या परिसरात काय झालं, हायवे जवळून गेले त्याच्यामुळे अक्कलकोट लोक जास्त झाले. पिंपरी चिंचवडच्या शेजारी भोसरीला मी एक कीर्तन केलं. महेश दादा लांडगे साहेबाकडे भोजन होतं माझं. मी जेवायला बसणार तर ॲडव्होकेट माणूस माझ्या भेटीला आला. महाराजांना भेटायचं म्हणे. माझ्या शेजारी असं खुर्ची टाकून बसला. मला म्हणे उगले महाराज 63 वर्ष वय चालू आहे म्हणे माझं. म्हणलं बरं तुमचं किती चालू आहे? म्हणलं रनिंग 26-27 चालू आहे बाबा. मला म्हणे 63 वर्ष वयात आजपर्यंत मी कधी कोणाचा फॅन झालो नाही राव, पण गड्यात 2 तास तुमचं कीर्तन ऐकलं, आपण तुमच्या विचारांचं फॅन आहे. माफी मागून एक प्रश्न विचारू म्हणे. आता त्यांनी प्रश्न कसा विचारला मग तुम्हाला त्याची हुशारी कळेल. मी म्हटलं काय हरकत नाही, फॅन म्हटल्यावर विचार प्रश्न.
मला म्हणे अनेक कीर्तनकाराचे कीर्तन प्रवचन मी ऐकले. कीर्तनकार सांगतात घरातून माणूस निघून गेला का 10 दिवस त्याचा आत्मा घरामध्ये वास्तव्य करतो. 10व्या दिवशी कावळा शिवला का त्याचा आत्मा पुढील प्रवासाला निघतो. दर महिना जीव घातला का त्याचा आत्मा घरी जेवायला येतो. वर्ष श्राद्धाची पूजा झाली का पुढे स्वर्गाकडे तो आत्मा प्रवास करतो. मग तो जर आत्मा आपल्याला दिसतच नाही तर त्यावर आपण विश्वास ठेवायचा कसा, यावर तुमचं वैयक्तिक मत काय उगले महाराज. प्रश्न कसा गोलमाल केला, याला हुशार म्हणतात. आता हाच प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. कैलासवासी रामचंद्र आप्पा जाऊन 1 वर्ष झालं. आप्पा एका वर्षामध्ये त्यांच्या मुलाला अंकुशरावला दिसले नाही, त्यांच्या दोन्ही मुलीला दिसले नाही, धर्मपत्नीला, बाकीचे गावकऱ्याचा नातेवाईकाचा विषय तर लय लांबचा राहिला. मग आप्पा जर हा बाप नावाचा माणूस एका वर्षामध्ये कुणालाच दिसला नाही तर त्या बापाकरता त्यांच्या मुलाने अंकुशरावने एवढा खर्च केलाय. मंडप, साऊंड सिस्टीम, उगले महाराज, सगळं भजनी मंडळ, सगळ्याला भोजन. खरंच त्या बापाचा आत्मा एका वर्षानंतर आज या घराण्याला आशीर्वाद देईल का, हा प्रश्न घेऊन तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले आहेत. मला माहिती आहे आजपर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला याच्यावर सोल्युशन सांगितलं नसेल आणि सांगणार पण नाही. ओरिजिनल सोल्युशन सांगतो चला. आणि जे लोक याला थोतांड समजतात त्यांनी तर कान उघडे करून ऐका. जे म्हणतात ना 10व्याच्या ठिकाणी जर धूर केला का कुठं स्वर्गात पोचतो का, कसा पोचतो ना आत्मा आशीर्वाद देतो कसा ऐका. भजनी मंडळ तुम्हाला सांगणं आहे, या संप्रदायाच्या विरोधात किंवा विधीच्या विरोधात कोणी बोलायला लागलं त्याला जिथलं तिथं गप करा. नाही तुम्हाला उत्तर सुचलं मला फोन करा महाराज. पण कोणालाही बोलायची संधी देऊ नका. एखाद्याला संधी दिली का यांना सापडत धर्माच्या विरोधात बोलतात आणि प्रसिद्धीला येतात महाराज. हिंदू धर्म जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे, त्याचा अभिमान स्वाभिमान सगळ्यांनी ठेवायचा. हां, तो का सहज बोलतात इथं केल्याने कुठं वरती पोचतं का. आता गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा आहे का. मी धर्मावरती नितांत प्रेम करणारा कीर्तनकार्याकडे. कीर्तन संपलं का श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो. त्या श्रद्धांजलीमध्ये तुम्ही राजकीय टीका टिप्पण्या काही करा, त्या फंद्यात मी कधी पडत नाही. पण धर्माच्या विरोधात बोललेल्या माणसाला मी सहन करत नाही. मग तू किती मोठा आहे, किती उंचीचा आहे, कोणत्या खुर्चीवर आहे, आपण त्याला सहन करत नाही. तुम्हालाही सांगतो धर्माचा स्वाभिमान अभिमान ठेवा. हिंदू धर्म या जातीभीतीनंतर आल्या, धर्म अगोदर महत्वाचा आहे. हां, आता गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा तुम्हाला प्रूफ करून देतो. सरा बसलेल्यापैकी सैनिक क्षेत्रात कोणी काम केलं का, मेजर म्हणून कोणी आहे का, वा वा, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मला सैनिक क्षेत्राचा सगळ्यात मोठा अभिमान आहे महाराज. कारण ते लोक तिथं बाँड्रीवरती उभं आहे म्हणून आपण इथे जिवंत आहे. 1 तास त्यांना बाजूला करून पाहिजे, याच्यातलं एक जित राहायचं नाही. उपकार आहे त्या लोकांचे आपल्यावर, पण दुर्दैव आहे आपल्याला फक्त मेजर लोकांचा पगार आणि पेन्सिलच दिसत, त्याच्या मागचे कष्ट दिसत नाही. आता हे पाकिस्तानचं युद्ध झालं, ते नसते तर कवा बॉम्ब पडला असतं तुमच्या गावावर कळालं पण नसतं. उपकार आहे त्या लोकांचे. आता मेजर साक्षीदार आहे त्याला, त्यांच्यावर विश्वास नसेल, उगले महाराजावरच नसेल तर यूट्यूब तर सगळ्याकडे. यूट्यूबला एक नाव सर्च करायचं, गेलेला आत्मा आशीर्वाद देतो कसा. 1962 साली चीनचं युद्ध झालं, बरोबर आहे मेजर. 1962 साली चीनचं युद्ध प्रारंभ झालं आणि जसवंत सिंग नावाचा सैनिक, नाव लिहून ठेवा, जसवंत सिंग, एकट्या गड्याने चीनची अख्खी टोळी अडवून ठेवली. ती एकट्या गड्याने एका टायमाला जसवंत सिंग 6 गनमधून फायरिंग करत होता. पण दुर्दैव घडलं, आपले लोक फितूर झाले आणि 1962 साली जसवंत सिंग साहेबाला चायना बॉर्डरवर फाशी देऊन मारलं. पण 1962 साली फाशी देऊन मारलेल्या जसवंत सिंग साहेबाची कहाणी ऐका गड्या. बसलेल्यापैकी मेजर साहेबाला विचारल्यानंतर बसलेल्यापैकी उद्या कुणीही चायना बॉर्डरवर जा. 1962 साली फाशी देऊन मारलेला जसवंत सिंग आजही घोड्यावरून फिरताना सीमेचं रक्षण करताना आपल्या सैनिकांना दिसतो महाराज. साहेब याच्यात नवल नाहीये. 1962 साली आपल्यातून निघून गेलेले जसवंत सिंग साहेबाची पेन्शन सरकारने आज तारखेपर्यंत चालू ठेवली. याच्या पुढं बोलू का थोडं. लोकांचं नोकरीमध्ये जिवंतपणे प्रमोशन होत नाही. जसवंत सिंग साहेबाचं 1962 साली आपल्यातून निघून गेल्यानंतर केंद्र सरकारने प्रमोशन केलंय. याच्या पुढे ऐका, दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं जसवंत सिंग साहेबाचं. कधी गेलेत आपल्यातून 1962 साली. 2025ला दर 4 महिन्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग असतं, त्यांच्या सीटवर कोणी बसत नाही. दर 2 महिन्याला सैनिकांचा प्रोग्राम झाला का सेपरेट खुर्ची टाकली जाते त्यांच्यासाठी, त्यांच्या खुर्चीवर कोणी बसत नाही. याच्या पुढचं ऐका, ज्या ठिकाणी जसवंत सिंग साहेब राहत होते सकाळी उठल्यानंतर त्यांच्या रूमला इस्त्री केलेला शर्ट अटकवला जातो, त्यांचा दिवाण साफ केला जातो, त्यांचे बूट पॉलिश केले जातात. कधी गेलेत आपल्यातून 1962 साली. 2025ला दररोज सकाळी इस्त्री केलेला शर्ट रूमला अटकवला जातो, दिवाण साफ केला जातो, बूट पॉलिश केले जातात. संध्याकाळी जर तुम्ही त्यांच्या रूमला पाहायला गेलात, पॉलिश केलेल्या बूटवरती तुम्हाला आपोआप धूळ साचलेली दिसेल, इस्त्री केलेला शर्ट तुम्हाला चुरगळलेला दिसेल, दिवाण तुम्हाला अस्तव्यस्त झालेलं दिसेल. याच्यातही नवल नाही. आमच्या सुप्याच्या पुढं पारनेर तालुक्यामध्ये हायवेच्या कडाला नारायणगाव नावाच्या गावामध्ये मी 10वेचं प्रवचन करत असताना समोर बसलेल्या फौजी माणसांनी मला उत्तर दिलं, उगले महाराज मी याला स्वतः साक्षीदार आहे. स्वतः मी त्या बाँड्रीवरती ड्युटी केली. संध्याकाळी बाँड्रीवरती ड्युटी करत असताना अचानक जर आपल्या एखाद्या सैनिकाला जर झोप लागली तर थप्पड मारून ठेवण्याचं काम आजही जसवंत सिंग त्या ठिकाणी करतो महाराज.
खरं सांगतो की मी मेजर साहेब, मग जर सरकारला ह्या गोष्टी मान्य कराव्या लागत असेल तर अर्ध्या अळकुंडाने पिवळ्या झालेल्या 2 पुस्तक वाचून अक्कल आलेल्या लोकांनी काय हिंदू धर्मावर टीका करावी? लोक सहज बोलतात. डाव्याच्या ठिकाणी धूर केला का कुठं स्वर्गात पोहोचतो का? माझं कीर्तन संपलं की यूट्यूबवर जा, हरभजन बाबावर एक पिक्चर निघाला होता पहा, गोपी बाबाचा पिक्चर पहा. देशाचे आदर्श पंतप्रधान PM मोदी साहेब जरी तिथं आले, जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट केल्याशिवाय कधी पुढे जात नाही. एकच हेलिकॉप्टर बिना सॅल्यूटचं मंदिरावरून गेलं होतं, पुन्हा वापस आलं नाही. 20 नोव्हेंबर 1996 तारीख लिहून ठेवा. पलांडे नावाचे साहेब तिथं आले, बाकीचे कर्मचारी म्हणे साहेब इथं खाली उतरा. जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट करायची पद्धती, तसं कोणी जात नाही इथून. 1 मिनिटात मस्तक टेकून आपण पुढे जाऊ. पलांडे फुगिरीत बोललं, नाही सॅल्यूट केल्याने काय फरक पडतो म्हणे, जुन्या रूढी परंपरा बंद करून टाका म्हणे. माय मागं मीटिंग म्हणे. महाराज जसवंत सिंग साहेबाला सॅल्यूट न करता पलांडे हेलिकॉप्टरमध्ये बसला. काही सेकंदात हेलिकॉप्टर क्रॅक झालं. जसवंत सिंग साहेबाच्या शेजारी पलांडेचा पुतळा उभा केला जा कधी चायना बॉर्डरवर पाहिला. जसवंत सिंग साहेबाच्या थोडं पुढे गेलं का बुलेट बाबा नावाचं प्रकरण आहे. तिथे गेलं गाड्या अशा साईडला लावावं लागतं, ते बुलेटचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग गाड्या पुढे जातात. बिगर बुलेटच्या दर्शनाची गाडी पुढे जाऊ शकत नाही, आपोआप पाठीमागं ओढल्या जाते. सांगा मला तुम्ही सगळे मंडळी, 1962 साली आपल्यातून निघून गेलेल्या जसवंत सिंग साहेबाच्या आत्म्याची सरकार जर आजपर्यंत एवढी काळजी करत असेल तर कैलासवासी रामचंद्र आप्पा आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी अंकुश दादाने त्या बापाकरता एवढा खर्च केलाय, मग त्या बापाचा आत्मा एका वर्षानंतर या घराण्याला आशीर्वाद देऊ शकत नाही का? उचलली जीप का लावली टाळ्याला, काही वाचायचं नाही, काही नाही. मी म्हणत नाही खर्च करा, फक्त जो आपल्यातून निघून गेला, ज्याच्या रक्तातून आपला जन्म झाला, ज्याने आपल्यासाठी सगळं काही केलं, त्यासाठी 2 रूढी परंपरा चुकू देऊ नका. बरोबर 12 वाजून 1 मिनिट झालाय. फुलं वाटायचे नसते, फुलं जागेवरती ठेवायचे असते. माझं कीर्तन संपलं का सगळ्यांनी ती पुष्पांजली प्रतिमेला अर्पण करायची असते. तुमच्याकडे प्रथा आहे, फुलं काही ठिकाणी जागेवरती वाटतात, जागेवरून फेकलं की त्याचे पुन्हा पाय पडतो, करायला जायचं पुण्य आणि होतं पाप. या गोष्टी सांभाळत चला. आपण संप्रदायामध्ये आहेत महाराज. माझं सांगणे चला शेवटाकडे येतो. आतापर्यंत मी तुम्हाला एवढ्या पूजा सांगितल्या, सगळं काही सांगितलं. तुमच्याच्याने नाही करणं झालं नका करू. तुमच्या घराण्यात कोणताच दोष लागू नये असं वाटत असेल आणि कोणती शांती जर घालायची नसेल तर आयुष्यात एक करा, जिवंत मायबापाची सेवा करा. पुढं जाण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाल उगले महाराज एवढं आम्हाला 1.5 पावणे 2 तास हे सांगितलं कशासाठी? तुम्ही आतमध्ये पूजा केली, त्या पूजेचं महत्त्व तुम्हाला माहिती नाही. पूजा करायची म्हणून करू नका, त्या पूजेचं महत्त्व जाणून घ्या. हां, नुसतं एवढा पैसा खर्च करायचा आणि त्याचं जर महत्त्व माहिती नसेल तर त्याचा उपयोग नाही. त्या धर्मावरती कोणी टीका करू नये म्हणून मी तुम्हाला पुरावे दिले. आणि आता तुम्ही जर बिझी असाल, एवढं करायला तुम्हाला वेळ नसेल, आयुष्यामध्ये सुख समाधान जर प्राप्त करायचं असेल तर एकच करा, जिवंत मायबापाची सेवा करा. महाराज या घरातला बाप गेला, हां पटकन पटकन मोटरसायकलीवाल्याला म्हणा थोडं मागं घेऊन पटकन त्याला रस्ता दे आणि तिकडून एखादी गाडी आडवी लावून द्या ना. एक थोड्यासाठी तिकडून वाहनं जाऊ शकतात ना, पलीकडून पण रस्ता आहे ना तुमच्यासाठी. हां, ती 4 व्हीलर तिथं आडवी लावून जे त्याला काढून द्या. एखाद्याला धक्का लागला तर काय होतं, चांगल्या कार्यक्रमात विक्षेप होऊन जातो. विठाल 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 विठ्ठल 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 5-7 मिनिटात मी थांबणारे, पण एवढं सगळ्यांनी घरी घेऊन जा. आतापर्यंतचं कीर्तन तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी झालं, ते बंद करा. पण एवढं प्रबोधन माझं घरी घेऊन जा. या घरातला बाप गेला महाराज. मला आल्यानंतर आमच्या कान्हा महाराजांनी थोडीशी माहिती देताना सांगितलं, त्या अंकुश दादाचं नितांत प्रेम होतं त्या बापावरती. बापाने हार्मोनियम वाजावं, भजन करावं, आयुष्य भजनामध्ये घालवलं. महाराज ज्या दिवशी बाप गेला असेल त्या दिवशी त्यांची मुलं मुली ढळढसा रडले असतील, यात तिळमात्र शंका नाही. पण आता ज्या दिवशी 10वा झाला असेल, 13वा झाला असेल आणि 13व्या नंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल, 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग शेतातून जॉबवरून घरी येत असेल, जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, जो बाप ज्या क्वाटवरती झोपत होता, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना, विचारा त्यांच्या मुला मुलींना. नका त्याला काही नको सांगू, अरे माईक असं असं तोंड करून ठेव, हां काही नका करू दादा, मस्त दिलेला आहे आवा. हां महाराज ज्या दिवशी पोरग शेतातून घरी येत असेल, जो बाप ज्या खुर्चीवरती बसत होता, जो बाप ज्या क्वाटवरती झोपत होता, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल, विचारा त्या अंकुश दादाला घरातला बाप गेल्याचं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, ना अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. महाराज किती प्रेम करतात मायबा. अरे त्या माणसाला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अति आवडत होती, त्या भाजीचा निस्ता वास जरी आला घरात
अर्धा अर्धा एक एक तास सडणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीला विचारा, नवरा गेल्याचं दुःख काय असतं महाराज. किती प्रेम करतात रे मायबा. एखाद्याची माय मरू नये, पण माय जर गेली आणि तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला. काय विचारते माय, करेक्ट लेकरा तू जेवला का रे. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची दमक जर या जगात कोणात असेल तर फक्त आपल्या माईत असते महाराज. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते पोरींनो. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का रे. अरे किलोभर का आहे ना कांदे देते पुरीच्या पिशीत. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुकी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते. त्या मायबापाचं सगळ्यात जादा प्रेम जर या जगात कोणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं. माईक मागं घेण्याचा सरळ मोबाईल ठेव ना, त्याच्यावर माईक थोडंसं मागं सरकव इकडं, हां ना, असं सरळ ठेवून मोबाईलचा आवाज कमी कर. सगळ्यात जादा बापाचं प्रेम जर कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं. आता मोजून 5 मिनिटात माझं कीर्तन संपेल. पुरुष मंडळी, तुम्ही 2 बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले ना, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय बाबा. बाबा आवाज छोटा येतोय म्हणजे तुमचा कसा बसलाय वाटतंय बाबा. बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाले काय, आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला, व्हिडिओ कॉल करू का दादा. अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर फक्त आपल्या पोरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही गड्या. बाप आयुष्यात एकदाच रडतो रे. कधी, करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात. हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभ्या आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो. मला माहिती नाही बरं का पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. हरी आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का. मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा, कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का बाबा, कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा. पुरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बापच असतो महाराज. पुरीच्या लग्नाकरता किरण दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पुरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडण, नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस सुगू द्या, मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोणतोंड ढसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन जेवले का बाबा, कोण विचारन गोळी घेतली का बाबा. तो बाप या घरातला गेला. त्या रामचंद्र आप्पाच्या दोन्ही पोरीकडे त्या बापाचा नंबर सेव्ह असेल, मोबाईल नंबर अंकुश दादाकडे सेव्ह असेल गड्या. वर्षभरातून एकदा का व्हायना चुकून त्या मोबाईलवरती फोन लागला गेला असेल, नुसत्या रिंग वाजल्या असतील पण त्या बापाने फोन उचलला नसेल महाराज. तो बाप आता आयुष्यात कधी तुमचा फोन उचलू शकत नाही. ऐका बसलेल्यापैकी पोरांनो, माझं सांगणे, जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे त्याच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा. गेल्यानंतर तुम्ही मोठले कार्यक्रम करा नका करू, तो तुमच्या विचारांचा प्रश्न राहिला. आणि पुरुष मंडळी, मी तुमच्या गावात पुन्हा येईल न येईल, माझं एक प्रबोधन घरी न्या. बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा.
तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळे राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळे राहा, काय हरकत नाही, विचाराने एकत्र राहा रे. अरे दोन भावाला एका ताटात जेवताना पाहिलं होतं, माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर माय बाप 10 वर्ष लवकर मरतील, वस्तुस्थिती आहे. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या, बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान, बोला त्याच्याबरोबर. अरे सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकासंग बोलायला तयार नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मेल्यानंतर आपल्याला पुळका येतो, स्टेटसला फोटो ठेवतो, हमसून धुमसून रडतो, पण जिवंतपणे कोणी माघार घेत नाही. का बोलायचं भावाबरोबर सांगू? ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो महाराज, माझ्या शेजारी एक सोन्या नावाचं मित्र एक नाही या महाराज. त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो, जास्त नाही थोडासा, दररोज चिडवायचं. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडे बोलवणारे 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस न त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही, पुरीने आपलं हसावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं रे, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला घाईघाई फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवरती गेलाय, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे. 2 मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले, नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली, माझ्या गाडीचा नंबर पाहायला माऊली महाराज तिने. अरे उगले महाराजाची गाडी दिसते, पाठीमागून काचेवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं, पोरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचं सोन्या दिसत नाही, तुमच्यात कुठं गेला? मनातल्या मनात म्हटलं, पोरी तुझं एकुलते एक भाऊ अपघातात गेला ग. कोणत्या तोंडाने सांगू? खोटं बोललो महाराज मी तिला. तिला म्हटलं, अगं मी कीर्तनाला आलोय, सोन्या असेल पारनेरमध्ये, बस गाडी सोडतो तुला. नाही म्हणे महाराज, मला चहा प्यायचा. पोरी तुझं एकुलते एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सारं गाव तुझी वाट पाहतंय, कोणत्या तोंडाने चहा पाजू? पोरगी ऐकायला तयार नाही, गाडीच्या खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी राहतो, माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली, पोरीला नेऊन सोडलं, तोपर्यंत सांगितलं नाही, तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल, त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे. ते सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं, त्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, माता भगिनी पुरुष मंडळी मी याला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती 10 मोकलून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोकलून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्या ना चूक पदरात, कोण चुकत नाही रे आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. कोण म्हणतं लोक बदलत नाही. बसलेल्यापैकी उभा राहिलेल्यापैकी 5-7 जणांकडे माझे नंबर सेव्ह आहेत, तुम्ही कायम माझं स्टेटस पाहता. मागच्या महिन्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये एक वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं मी वांबोरी नावाच्या गावात. दुसऱ्या दिवशी एका सुशिक्षित माणसाने मला फोन केला, उगले महाराज काल तुमचे विचार ऐकले आणि माझ्या विचारात बदल झाला. मी म्हटलं काय झालं साहेब? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो, किरकोळ कारणानं आमचे वाद झालेले, कुणी बोलाव. पण तुमचं कीर्तन ऐकलं, मागच्या महिन्यामध्ये बहिणीला पॅरालिसिसचा अटॅक आला, व ICUमध्ये ॲडमिट होती, बोलत नव्हतो, तो भेटायला सुद्धा नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो महाराज, तुमचं कीर्तन ऐकलं, बहिणीचा दृष्टांत ऐकला आणि राहवलं नाही. घरी आल्या आल्या बहिणीला फोन केला, हो दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली आणि बहिणीला भेटायला गेलो. 10 वर्षानंतर पॅरालिसिस झालेली बहीण पलंगावरती पडलेली होती, उठता येत नव्हतं. मानेखाली हात घालून मी स्वतः उठवलं, त्या बहिणींनी खांद्यावरती मान टाकली आणि हमसून धुमसून रडली. अरे 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी. पाया पडून सांगतो मी तुम्हाला सर्वांना, राग देश युग अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्या आत एकमेकाच्या पाया पडा, गुण्या गोविंदाने राहा रे.
लय पैसा कमवला म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. या पैशाच्या नादात परिवाराला आणि शरीराला लोक विसरले आणि गेल्यानंतर पश्चाताप करतात. शेवटचं 1 मिनिट ऐका पुरुष मंडळी, एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करा आणि सांगा मला उद्या फोन करून. यूट्यूब इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले नाव टाका, कुठेही नंबर भेटल, पण सांगा मला फोन करून का उगले महाराज अंकुश दादाच्या वडिलाच्या वेळेस आप्पाच्या श्राद्धानिमित्त तुम्ही एक संदेश दिला ना, आम्ही फॉलो केला, आजचा माझा प्रवास सार्थक होईल. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. अरे त्या बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. गड्यावर तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते रे. तिला जर माहिती झालं नाही हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्यानं त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं, लोकांची दर रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जागला पाहिजे. मी लोकांची दर रोजाने जाईन डॉक्टर, अमक्या अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कोणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरले ते 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते, पण तिच्या सासू सासऱ्याला मिळून सांगते माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधी धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. लाखातले एक वाक्य बोलून थांबेल, मुक्ताबाई सारखी बहीण जन्माला आली नसती ना गड्या, ज्ञानोबा आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन माझं घरी न्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी, या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं माता भगिनी, तुम्ही रडाल याच्यात नवल नाही. पुरुष मंडळी तुमच्याही डोळ्यात पाणी आलं, रडवण्याचा उद्देश नाही, पण बसलेल्यापैकी तुम्ही कुणी एकमेकासंगी भांडणं केलं असेल, वाद घातले असेल, एकमेकासंग बोलत नसाल, उगले महाराज संदेश जातीची माफी मागा. काय नाही माफी मागितली, 4 भिंतीच्यात पाया पडा. पुन्हा पुन्हा मनुष्य पण नाही, राग द्वेष काढून टाका. 10व्याचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्ताह असेल, काला असेल, ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला, मी म्हातारे लोकांसाठी जास्त कीर्तन प्रवचन करत नाही महाराज. 5500 पोरांचा ग्रुप बनवला मी आमच्या तालुक्यामध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. आणि ज्या ज्या तरुणांनी माझा मायबापाचा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाईली राहणारे पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले, याच्यापेक्षा काय सार्थ केला गाव. तुमच्यापैकी आज 2च जणांच्या विचारात बदल झाला, आजचं कीर्तन सक्सेस आहे. पोरांनो कधी बाजारात गेलात, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं रुगडा आईला आणा, 5000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कोपरी बापाला आणा, पण तुका म्हणे माय बापे अबघी देवाची स्वरूपे. एवढं प्रबोधन घरी न्या. आत्ताशी 10व्यापर्यंत विधी आला. 11व्या दिवशी बलिदान, 12व्या दिवशी भूदान, 13व्या दिवशी अन्नदान, 14व्या दिवशी वस्त्रदान, 15व्या दिवशी जलदान. एका वर्षाने श्राद्ध का करायचं, त्याला ब्रह्मश्राद्ध का म्हणतात. दुसऱ्या वर्षी जीवश्राद्ध, तिसऱ्या वर्षी मोक्षश्राद्ध. घरातून माणूस निघून गेल्यानंतर त्याच्या पोराचं लग्न 1 वर्षाच्या आत का करावं, नाही केलं तर 3 वर्षांनी का करावं. घरात मेलेल्या माणसाचे फोटो लावावे का, जरी लावले तर कोणत्या दिशेने तोंड करून लावावे. सगळ्या प्रश्नाचे उत्तर ब्रेक के बाद. झालेल्या सेवेला पूर्णत्वाकडे नेत असताना अंकुश दादा माझं सांगणं आहे, माझा एक नियम आहे, ज्या घरात मी 10व्याचं प्रवचन करेन, श्राद्धाचं कीर्तन करेल, जो माणूस आपल्यातून निघून गेला त्या माणसाच्या नावाने एक झाड लावायचं आणि त्याचा फोटो मला पाठवायचा. आतापर्यंत मी 3,500-4 हजार लोक कोण वृक्षारोपण करून घेतले, कारण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले सांगायची गरज नाही. 45-46 डिग्री सेल्सिअस तापमान एप्रिल-मे महिन्यामध्ये आपण अनुभवलंय. महाराज अवकाळी पावसात जास्त पाऊस झाला ना, आता टिपका यायना आपल्याला आता गरज आहे. म्हणजे समतोल निसर्गाचा राहिला ना, त्याच्यापेक्षा मी प्रबोधनाचं काम करतोय. बसलेल्यापैकी प्रत्येक पुरुषाने आता पावसाळा सुरू झाल्यानं एक झाड लावा, आपल्या लेकरासारखं त्याला जपा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पोरांना घरी ठेवू नका. माता भगिनी घरातले भांडी विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायची जमिनी विका, पोरांना शिका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. तुम्हाला थोडं वाक्य खटकन पण बोलतोच. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा ना, शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसवायचे आपलं दुमत नाही, पण काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाचे जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले, हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. कधी आले आमच्या नेवाशा तालुक्यामध्ये, देवगड शनी शिंगणापूरच्या जवळ माझं गाव आहे. वास्तव्य माझं पारनेरमध्ये असतं, परंतु या परिसरात मी कुठेही कोणत्याही कार्यक्रमाला आलो, त्या परिसरात तुम्ही कोणी आल्या, जिथं भेटेल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन ईद ऐकलं बुवा, तेच 2 शब्द बरोबर येतात. नाही तुम्ही किती पैसे कमवले आणि मी कितीही बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही.
त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या पुणे जिल्ह्याने, सातारा परिसरात मी जास्त येत नाही, पण पुणे नगर जिल्ह्याने माझ्यावर खूप प्रेम केलं महाराज. माऊली तुमच्या माहितीकरता सांगतो, 6 महिन्यात 53,000 किलोमीटरचा प्रवास केला मी. डोक्याच्या केसाला धक्का नाही. 30 दिवसात 92 कार्यक्रम झालेत. रोजचे 3 टप्प्यात आले 4 होते. 26-27 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे आहेत. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. ज्या दादांनी साऊंड सिस्टीम गोड दिली त्या दादाकरता एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तुम्ही माझ्यासाठी नवीन आहे महाराज. माझा असा स्वभाव, मी कोणाला रागाने द्वेषाने बोलायच्या भानगडीत पडत नाही. काय करायचं महाराज, 2 तास आपण येत राहतो, पण चांगला कार्यक्रम झाला का सगळ्याला प्रतिक्रिया चांगल्या येतात. साऊंड सिस्टीमवाल्याचंही वाटतं, मालकालाही वाटतं पैसे लवकर दिले पाहिजे, चांगले दिले पाहिजे. चांगलं झालं. इथून पुढं लक्षात ठेवायचं, लाईटीवरती अवलंबून राहायचं नाही. पहा बरं, तुम्ही जनरेटर आणलं पुन्हा विक्षेप झाला नाही. सिस्टीम कधी कधी खूप चांगली असते, परंतु लाईटीज वगैरे विक्षेप होतात, कधी कधी ऑपरेटरमुळे विक्षेप होतात. पण तरीही तुम्ही माझं ऐकलं आणि तुम्ही ॲडजस्टमेंट करून जनरेटरची सुविधा लवकर आणून दिली. तुमची सिस्टीमवाल्याचे धन्यवाद व्यक्त करतो. गायन सम्राट परमपूजा आदरणीय अमोल महाराज तुम्हालाही धन्यवाद. परमपूजा आदरणीय गणेश दादा तुम्हालाही धन्यवाद. मृदुंग सम्राट माऊली महाराज, तुमचे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला, माझे परममित्र आणि बंधू समान जे माझ्यावरती प्रेम करतात, माझा बंधू कन्हैया महाराज यांनी मला संपर्क केला. कौकले महाराज माझ्या घरातलं एक कार्यक्रम आहे. अंकुश दादाचं घर म्हणजे माझं जवळचं घराणं आहे आणि त्या आप्पांचं नितांत प्रेम, भजनावरती नितांत प्रेम. भजन केल्याशिवाय कधी तो माणूस जेवला नाही. त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्ताने तुम्हाला यावं लागेल. अंतर मला लांबचं होतं, पण तरी बरोबर 10 वाजता मी गाडीतून खाली उतरलं. तुम्ही भजनी मंडळ याला साक्षीदार आहे. मी वेळेत पोहोचलो होतो, परंतु तुमची पंचपदी होईपर्यंत 10:15 वाजले होते. त्याच्यानंतर आपण कीर्तन सुरू केलं आहे. तसं प्रवचन 1 तास असतं, कीर्तन 2 तास असतं, सिनेमा 3 तास असतो, तमाशा रात्रभर असतो. पण आता 10 ते 12चं कीर्तन 12:30पर्यंत गेलं आहे. पगार 12पर्यंतच द्या, लेक्चर थोडं जास्त दिलं आहे, पण टाचणी पडून एवढं असं तुम्ही आवाज होऊ दिला नाही. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हे लई चांगलं वातावरण आहे महाराज. वावधानात दिवा पेटायची सवय झाली मला. हे तर सिस्टीम तर लई चांगलं वातावरण आहे.